जो काही जीएसचा पेपर झाला आपल्या एमपीएससीचा टेस्ट 8 त्याचं डिस्कशन जे आहे 100 क्वेश्चनचं तर ते आपण बघणार आहे. एक एक करून सगळे बघूया. पहिले 15 क्वेश्चन कशाचे होते रे? हिस्ट्रीचे क्वेश्चन असलेले दिसतात आपल्याला. पहिल्यांदा राज्यसेवेला आपल्याला प्राचीन, मध्ययुगीन आणि मॉडर्न असे तिन्ही पण हिस्ट्रीचे क्वेश्चन्स त्या ठिकाणी पेपरला दिसतात. मग त्या अनुषंगाने त्या ठिकाणी पेपरमध्ये प्रश्न असेल. ठीक आहे, बघा पहिला प्रश्न काय होता? पहिला प्रश्न होता की खालील विधानांचा विचार करा. पुलकेशी 2 हा पल्लव शासक होता. दुसरा क्वेश्चन होता, दुसरं स्टेटमेंट होतं कृष्ण 2 हा चोल शासक होता. सी होतं नरसिंहवर्मन हा राष्ट्रकूट शासक होता. त्याच्यानंतर विजयालय हा चालुक्यचा शासक होता. म्हणजे जे काही प्राचीन इतिहासामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसतात की जे वेगवेगळी राज्य होती त्या राज्यांच्या संदर्भामध्ये तिथले राजे आणि त्याच्या संदर्भामध्ये तिथे ते कोणत्या राज्याचे शासक त्या ठिकाणी होते असा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला होता. आता दिलेल्यापैकी आपल्याला काय सांगितलं होतं रे? त्यांनी सांगितलं होतं बरोबर विधानं ओळखा, की दिलेल्या 4 विधानांपैकी कोणती विधानं त्या ठिकाणी बरोबर आहेत. ठीक आहे, आता बघा पुलकेशी 2 हा पल्लव शासक होता का रे? तर नाही, तो पल्लव शासक नव्हता, तर तो चालुक्य राज्याचा शासक असलेला त्या ठिकाणी दिसतो. आता चालुक्याची राजधानी कोणती होती रे? बदामी किंवा वातापी आपण म्हणतो, जी सध्या कर्नाटकमध्ये असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते. मग त्या अनुषंगाने तो प्रश्न त्या ठिकाणी तो चेंज केलेला दिसतो की पुलकेशी हा पल्लव शासक नसून चालुक्यचा शासक होता. दुसरं स्टेटमेंट काय होतं रे? कृष्ण 2 हा चोल शासक होता. तर चोल होता का? तर नाही, तो कुठला होता? राष्ट्रकूट होता. राष्ट्रकूट शासक होता. ते तिथं बदललेलं आपल्याला दिसतं. सिमिलरली नरसिंहवर्मन हा राष्ट्रकूट शासक होता का? नाही, राष्ट्रकूट नाही, तर तो पल्लव असलेला आपल्याला दिसतो. आणि नंतर विजयालय हा चालुक्याचा शासक नव्हता, तर तो चोळ शासक होता. चोल साम्राज्याचा शासक असलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. त्याच्यामुळे दिलेली जी काही विधानं आहेत तर ती 4ही विधानं काय आहेत रे? त्या ठिकाणी चुकीची आहेत. त्याच्यामुळे बरोबर विधानं विचारलेली आहेत, मग एकही त्याच्यातलं बरोबर नाही. त्या अनुषंगाने उत्तर काय यायला पाहिजे? यापैकी नाही. ठीक आहे, लक्षात येतंय का? परत एकदा, पुलकेशी हा चालुक्याचा शासक होता. त्याच्यानंतर कृष्ण 2 हा राष्ट्रकूटचा शासक होता. त्याच्यानंतर नरसिंहवर्मन हा पल्लव शासक होता आणि विजयालय हा चोळ राज्याचा शासक त्या ठिकाणी होता. मग ते आपल्याला डिटेलमध्ये करणं अपेक्षित आहे. बऱ्याचदा पेपरला याच्यावरती शासक जे आहेत वेगवेगळे त्याच्यावर प्रश्न येताना दिसतो. पहिल्याचं उत्तर काय असेल रे? यापैकी नाही. पुढे बघा, व्यक्ती ओळखा. विक्रमादित्य ही पदवी त्याने धारण केली होती. मुलीचा विवाह वाकाटक राजाशी लावून दिला. त्यांच्या वडिलांची ख्याती भारतीय नेपोलियन अशी त्या ठिकाणी होती आणि त्याच्या दरबारात नवरत्ने होती. आता बघा, सगळ्यात महत्वाचं भारतीय नेपोलियन, त्यांनी तिथं तो एक थोडेसा ट्रिगर पॉइंट आपण म्हणू शकतो. वडिलांची ख्याती भारतीय नेपोलियन म्हणून केलेली आहे. त्यांच्या वडिलांची ख्याती, ते एक महत्वाचं आहे. आता भारतीय नेपोलियन कोण होता रे? तर तो समुद्रगुप्ताला भारतीय नेपोलियन म्हणतात. भारतीय नेपोलियन का म्हणतात? सगळ्यांना माहिती आहे की नेपोलियननी जी काही युद्ध लढली तर ती सगळी जिंकलेली दिसतात. फक्त त्याला एकच अपवाद होता, वॉटरलूची जी लढाई होती ती नेपोलियन हरला होता. इथे मात्र समुद्रगुप्त जो आहे तर समुद्रगुप्त आणि सगळेच्या सगळे युद्ध जिंकलेले होते. कोणत्या ज्या लढाया झाल्या होत्या तो एकही लढाई त्या ठिकाणी हरला नाही. नेपोलियन तरी वॉटरलूच्या लढाईनंतर नेपोलियनच्या साम्राज्याला उतरती कळा लागलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते. मग आता त्यांनी विचारले, विक्रमादित्य ही पदवी कोणाची आहे? चंद्रगुप्त 2नी ती विक्रमादित्य पदवी धारण केली होती. मुलीचा विवाह वाकाटक राजाशी लावून त्यांनी त्या ठिकाणी संबंध प्रस्थापित केलेले आपल्याला दिसतात, कौटुंबिक संबंध. मग त्या अनुषंगाने, आणि वडील कोण आहेत? आता चंद्रगुप्त हे पहिले, श्रीगुप्त हा गुप्त घराण्याचा संस्थापक. त्याच्यानंतरचे सक्सेसर जे कोण कोण आहेत तर चंद्रगुप्त 1, चंद्रगुप्तचा मुलगा, त्याच्यानंतर समुद्रगुप्त, आणि समुद्रगुप्ताचा मुलगा चंद्रगुप्त 2 त्या ठिकाणी दिसतो. मग त्या अनुषंगाने आपल्याला प्रश्नामध्ये देताना ज्याच्या वडिलांची ख्याती भारतीय नेपोलियन म्हणून आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे ते कोण होता? भारतीय नेपोलियन समुद्रगुप्त. म्हणजे ह्याचे वडील कोण? त्याचा मुलगा कोण? चंद्रगुप्त 2 आपल्याला असलेला दिसतो. मग त्या अनुषंगाने उत्तर काय पाहिजे रे? चंद्रगुप्त 2 असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, पुढे बघा, प्रश्न होता तिसरा, अयोग्य विधाने निवडा. त्या ठिकाणी चुकीची विधानं त्या ठिकाणी निवडायला सांगितलेली आपल्याला दिसतात. गुप्त शासक कुमारगुप्त यांनी नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना त्या ठिकाणी केली असं म्हटलंय. बरोबर आहे का रे? गुप्त शासक कुमारगुप्तानेच आपल्याला नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना केलेली दिसते, ती महत्वाची गोष्ट. त्याच्यानंतर जगामधली फर्स्ट रेसिडेन्शियल किंवा निवासी
निवासी विद्यापीठ जे आहे, निवासी विद्यापीठ आहे तर ते नालंदा विद्यापीठ होतं. त्याच्यामुळे ती महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी जर का पेपरला प्रश्न आला, नालंदा विद्यापीठ नेहमी चर्चेत असलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. त्याच्यामुळं ती महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. शक संवताची सुरुवात, जे काही कालनिर्णयाच्या संदर्भामध्ये जे काही आपल्याकडे हे मोजण्याची काळ मोजण्याचं जे काही साधन आहे, तर त्या अनुषंगाने शक संवताची सुरुवात शक शासक रुद्रामन याने चालू केली असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर ते बरोबर आहे का? नाही. कुशाणांचा जो काही वंश, कुशाण वंशाचा जो राजा होता कनिष्क, कुशाण वंशाचा राजा कनिष्क, तर ती कनिष्काने चालू केलेली आपल्याला दिसते. त्याच्यामुळे ती महत्वाची गोष्ट, ते विधान त्या ठिकाणी काय आहे रे? चुकीचं आहे. अयोग्य विधान आपल्याला विचारलेलं आहे. शक संवताची सुरुवात रुद्रदामननी केली का? नाही. कुणी केली? कुशाण वंशाचा राजा कनिष्क यांनी चालू केलेली दिसते. त्याच्यामुळं दुसरं विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. अयोग्य विधान निवडायची होती, त्या ठिकाणी आपल्याला डायरेक्टली उत्तर दुसऱ्या विधानात मिळून जातं. ठीक आहे. गुजरातमधील मोटेरा मंदिर सूर्य मंदिरासाठी प्रसिद्ध आहे, हे विधान बरोबर आहे. चरक संहितेच्या रचयिता चरक, आपल्याला माहिती आहे चरकाने चरक संहिता लिहिली आणि कुशाण वंशीय राजा कनिष्क याच्या दरबारी तो होता. मग त्याच कनिष्काच्या दरबारामध्ये आपल्याला त्या ठिकाणी काय दिसतं? शक संवताची सुरुवात झालेली दिसते. कुशाण वंशाच्या कनिष्क राजाने ती केलेली दिसते. त्याच्यामुळे उत्तर काय असेल? चुकीचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. बघा पुढे प्रश्न क्रमांक 4. खालील विधानांचा विचार करा. विधानं दिलेली आहेत आणि त्यांचा विचार करून त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी बरोबर विधानं निवडा. विजयनगर साम्राज्याचा शासक कृष्णदेवराय हा सुलू वंशीय शासक होता. सुलू होता का रे? नाही. सुलू वंशाचा नव्हता. तुळवा वंशाचा तो शासक दिसतो. तुळवा वंशाचा शासक आहे. त्याच्यामुळं हे विधान चुकीचं आहे. ठीक आहे. कृष्णदेवरायने अमुक्त मल्याद आणि जांबवंती कल्याणम ही 2 ग्रंथांची रचना केली, हे मात्र त्या ठिकाणी बरोबर आहे. जांबवंती कल्याणम हे संस्कृत ग्रंथ होता, संस्कृतमध्ये लिहिलेला, आणि हा जो अमुक्त मल्याद आहे तर तो तेलुगू ग्रंथ असलेला, तर तेलुगू कविता संग्रह असलेला दिसतो. मग त्याच्यामुळं ब विधान मात्र बरोबर आहे, अ चुकीचं आहे. ठीक आहे. अ चुकीचं आहे, ब बरोबर आहे. बरोबर विधान ओळखा विचारलं होतं, फक्त ब बरोबर, म्हणजे उत्तर काय आलं पाहिजे रे? पर्याय क्रमांक 2 केवळ ब बरोबर आहे. ठीक आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 5. अयोग्य विधान निवडा. हे नेहमी लक्षात ठेवा, इथे चुकायचं नाहीये तुम्हाला. योग्य विचारला आहे का अयोग्य विचारला आहे तेवढं बघून फक्त लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रथम पानिपतचं युद्ध बाबर आणि इब्राहिम लोधीमध्ये झालं का रे? बरोबर आहे. 1526 ला पहिलं युद्ध बाबर आणि इब्राहिम लोधीमध्ये जे झालं त्याच्यामध्ये बाबर जिंकलेला दिसतो आणि मग बाबरने भारतामध्ये मुघल सत्तेची स्थापना केलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते. ही पहिली लढाई होती पानिपतची, ज्याच्यामध्ये कॅनॉन्स म्हणजे तोफांचा वापर केलेला दिसतो. मग बॅटल ऑफ कॅनन्स पण म्हणून ही फेमस आहे. मग त्या अनुषंगाने त्या ठिकाणी त्या तोफांचा उपयोग बाबराला खूप मोठ्या प्रमाणावरती झालेला दिसतो. त्याच्यामुळे ते महत्वाचं. द्वितीय पानिपतचं युद्ध अकबर आणि हेमू मध्ये झालं, त्या ठिकाणी अकबर जिंकलेला दिसतो. 1556 ला ते आपल्याला झालेलं दिसतं. मग त्या अनुषंगाने ती महत्वाची लढाई होती. तृतीय पानिपतचं युद्ध मराठे विरुद्ध अहमद शाह अब्दाली. मराठे माहिती आपल्याला, मराठे हरलेले दिसतात. त्या ठिकाणी अहमद शाह अब्दाली जिंकला होता. कधी? 14 जानेवारी 1761. डेट महत्वाची आहे, संक्रांत होती त्यावेळेस ही लढाई झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते. पानिपत हे ठिकाण कुठं आहे रे? ते आता सध्या हरियाणामध्ये आहे. तेवढी नोट डाऊन करून ठेवा, इन केस जर पेपरला आलंच तर आपण त्या ठिकाणी लक्ष ठेवू. पहिलं पानिपतचं युद्ध तोफांच्या वापरासाठी फेमस आहे, बॅटल ऑफ कॅनन्स म्हणून पण फेमस आहे. ती गोष्ट फक्त ऍडिशनल नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे. पुढे बघा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 6. आपल्याला या ठिकाणी अयोग्य जोड्या ओळखा असं म्हटलेलं आहे, म्हणजे चुकीच्या जोड्या. हे चुकलं नाही पाहिजे. बरेचदा आपण काय करतो, घाईघाईमध्ये चुकताना दिसतो. त्याच्यामुळे ती गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा. बघा, वॉरेन हेस्टिंगने कलकत्ता मदरसाची सुरुवात केली किंवा स्थापना केली, बरोबर आहे का रे? तर हे 100% बरोबर आहे. आपल्याला दिसतं की फर्स्ट एज्युकेशन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया जर कुठलं असेल तर ते कलकत्त्याचं मदरसा आहे, जे वॉरेन हेस्टिंगने आपल्याला त्या ठिकाणी चालू केलेलं दिसतं. कधी रे? 1780 ला आपल्याला ते चालू केलेलं दिसतं. आपल्याला माहिती आहे आपले त्याच्या आधीचे जे रूलर होते तर ते मुसलमान होते. मग त्या अनुषंगाने त्या ठिकाणी आपल्या भारतीय संस्कृतीच्या संदर्भामध्ये, हिस्ट्रीच्या संदर्भामध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे.
आणि मदरसानं म्हणजे धार्मिक शिक्षण देण्याची पद्धत आपल्याला त्या ठिकाणी दिसते. मग त्या अनुषंगाने वॉरेन हेस्टिंगनी त्या ठिकाणी मदरसा चालू केलेला दिसतो. मदरशामध्ये शिक्षण दिलं जायचं म्हणून मग कलकत्ता मदरसा पहिला 1780 जोनाथन डंकन संस्कृत महाविद्यालय बनारसला चालू केलं. हे पण बरोबर आहे, हे पेपरला खूपदा येऊन गेलेलं आहे. कधी आहे रे? 1791 जोनाथन डंकननं संस्कृत महाविद्यालय त्या ठिकाणी चालू केलेलं दिसतं. आपल्याला माहिती आहे महत्वाची भाषा संस्कृत जी पूर्वी वापरली जायची, बरेचसं साहित्य जे आहे ते संस्कृतमध्ये त्या ठिकाणी होतं. मग त्या अनुषंगाने त्या ठिकाणी प्रयत्न झालेला दिसतो. सर विल्यम जोन्स बंगाल एशियाटिक सोसायटी ही पहिली सोसायटी आहे जी स्थापन झाली 1784 ला. सगळ्यात महत्वाचं काय काय कारणासाठी झाली तर भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणं, भारतीय संस्कृती असेल किंवा इतिहास असेल तर त्याचा अभ्यास करण्यासाठी ओरिएंटलिस्ट म्हणतो आपण, ओरिएंटलिस्ट, तर त्या अनुषंगाने त्या ठिकाणी आपल्याला बंगाल एशियाटिक सोसायटीची स्थापना 1784 ला सर विल्यम जोन्सच्या पुढाकाराने झालेली दिसते. अयोग्य जोड्या त्या ठिकाणी विचारलेल्या, आपण तिन्ही जोड्या आहेत त्या तिन्ही जोड्या त्या ठिकाणी काय आहेत रे? बरोबर आहेत. उत्तर काय यायला पाहिजे? पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. ठीक आहे, बघा पुढे प्रश्न क्रमांक 7. प्रश्न काय होता? 1917 सॅडलर आयोग, शिक्षण जो टॉपिक आहे आपल्या इतिहासातला त्याच्यावरती प्रश्न होता. सॅडलर आयोग 1917 ची स्थापना आहे. आशुतोष मुखर्जी, जियाउद्दीन अहमद यांचा समावेश होता. बरोबर आहे का रे? हो बरोबर आहे. आशुतोष मुखर्जी आणि जियाउद्दीन अहमद ऍक्च्युली यांच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी सदस्य होते. पण वैशिष्ट्यपूर्ण असं की या सॅडलर कमिशन मध्ये आपल्याला काय दिसतं? हे 2 भारतीय सदस्य असलेले दिसतात. याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. भारतीय सदस्य असलेले त्या ठिकाणी दिसतात. ती वेगळी बाब होती म्हणून त्या ठिकाणी प्रश्न आलेला दिसतो. आता हा सॅडलर आयोग जो आहे तो सॅडलर आयोग ऍक्च्युली स्थापन झाला होता कलकत्ता विद्यापीठाचं परीक्षण करण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी. कलकत्ता विद्यापीठाचं अभ्यास करण्यासाठी त्या ठिकाणी स्थापन झालेला दिसतो. परंतु या सॅडलर आयोगाने आपल्याला शालेय शिक्षण ते विद्यापीठीय शिक्षण विद्यापीठीय शिक्षणापर्यंत त्या ठिकाणी काय केलेलं दिसतं? आपल्याला शिफारशी केलेल्या दिसतात. म्हणजे सगळंच घेतलेलं आहे. शालेय शिक्षणापासून विद्यापीठीय शिक्षणापर्यंत त्या ठिकाणी परीक्षण केलं आणि त्यानुसार शिफारशी केलेल्या दिसतात. मग विद्यापीठ शिक्षण आणि शालेय शिक्षणामधला जो काही माध्यमिक शिक्षणाचा टप्पा आहे तर तो खूप महत्त्वाचा आहे असं त्यांनी शिफारस केली आणि त्या माध्यमिक शिक्षणाला खूप महत्त्व दिलेलं दिसतं. मग त्या अनुषंगाने त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला होता. 1917चा आहे का? तर हो, 17चा सॅडलर आयोग आहे. आशुतोष मुखर्जी आणि जियाउद्दीन अहमद हे दोन्ही भारतीय सदस्य त्या ठिकाणी त्या कमिटीच्या किंवा समितीमध्ये सदस्य असलेले आपल्याला दिसतात. त्याच्यामुळे पहिलं विधान काय असेल रे? बरोबर असेल. दुसरं काय आहे? हंटर आयोगासमोर. आता हंटर आयोग कधीचा आहे रे? आपल्याला दिसतं हंटर आयोगाची स्थापना कधी आहे? 1882 ला झालेली दिसते. 1882 ला जो काही रिपन आहे लॉर्ड रिपननी 1882 ला काय केलं होतं? हंटर कमिशन स्थापन केलं होतं. कशासाठी केलं होतं? 1854चा जो काही वुड्सचा खलिता आहे, वुड्स डिस्पॅच जो म्हणतो आपण, वुड्स डिस्पॅच जो म्हणतो, तर त्या वुड्सचं डिस्पॅचचं परीक्षण करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी काय दिसतं? या हंटर कमिशनची स्थापना झालेली दिसते. मग त्या अनुषंगाने त्या हंटर कमिशन पुढे भारतीय लोक जे आहेत, मग भारतीयांमध्ये कोण कोण रे? त्या ठिकाणी आपल्याला दिसतं की भारतीय लोकांमध्ये आपल्याला दिसतं की त्या ठिकाणी कोणी कोणी साक्ष दिली होती? महात्मा फुले असतील तर ते महात्मा फुलेंनी त्या ठिकाणी त्या कमिशन पुढे साक्ष दिलेली आपल्याला दिसते. महात्मा फुले, त्याच्यानंतर अजून कोण होतं रे? पंडिता रमाबाई यांनी दोघांनी साक्ष दिलेली दिसते. या दोघांनी पण सगळ्यात महत्वाची मागणी काय केली होती? तर प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत भारतीयांना दिलं जावं अशी त्या ठिकाणी शिफारस केलेली आपल्याला दिसते. मग त्याच्यामुळे त्या अनुषंगाने तिथे प्रश्न आला. हंटर आयोगासमोर महात्मा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी केली. बरोबर आहे का रे? हो बरोबर आहे. दोघांनी पण साक्ष दिलेली आहे. त्याच्यातली ज्योतिबा फुले आणि पंडिता रमाबाई स्त्री शिक्षणाच्या संदर्भामध्ये मागणी केली होती की स्त्रियांच्या किंवा मुलींच्या शिक्षणामध्ये स्त्री ही शिक्षिका असणं त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता? बंधनकारक करू शकता का? त्यांना चान्स देऊ शकता. स्त्रिया शिक्षिका असल्या पाहिजेत असं आपल्याला मागणी केलेली पण त्या ठिकाणी दिसते. त्याच्यामुळे दोन्हीही विधानं काय आहेत रे? बरोबर आहेत. कारण आपल्याला सांगताना सांगितलंय की योग्य विधानं शोधा. मग कोणती असणार आहेत? दोन्ही विधानं त्या ठिकाणी योग्य आहेत. ठीक आहे, बघा पुढे प्रश्न क्रमांक 8.
इंग्रजांनी नेहरू रिपोर्टकडे दुर्लक्ष केलं. आपल्याला माहिती आहे नेहरू रिपोर्ट सगळ्यात महत्वाचा आहे की नेहरू रिपोर्ट जो आहे तर तो कधीचा आहे रे? नेहरू रिपोर्ट कधीचा आहे? 1928चा आपल्याला दिसतो. आता कोणत्या पार्श्वभूमीवरती नेहरू रिपोर्ट आला हे खूप महत्वाचं आहे, त्याच्यानुसार त्याचा काय होणार आहे, महत्व ठरणार आहे. आता नेहरू रिपोर्ट मध्ये सगळ्यात महत्वाचं की काय होतं की त्यावेळेस व्हाईसरॉय होता बर्कनहेड जे होते, तर ते बर्कनहेड यांनी काय केलं, बर्कनहेडच्या आधी 1927ला आपल्याला दिसतं की सायमन कमिशन आलं होतं. सायमन कमिशन त्या ठिकाणी आलं होतं. कशासाठी आलं होतं रे? सायमन कमिशन आलं होतं 1919चा जो काही मॉन्टेगो चेम्सफोर्ड कायदा आहे तर त्याचं परीक्षण करण्यासाठी आपल्याला सायमनच्या अध्यक्षतेखाली 1927ला सायमन कमिशन आलेलं दिसतं. मग त्या सायमन कमिशनमध्ये एकाही भारतीयाची नियुक्ती त्या ठिकाणी केली गेली नव्हती. मग त्यामुळे काय होतं, भारतामध्ये भारतीय सर्वपक्षीय लोकांनी त्याला विरोध केलेला दिसतो. मग त्या अनुषंगाने बर्कनहेड जो व्हाईसरॉय होता त्यांनी स्टेटमेंट केलं की अरे तुमच्यामध्ये एकवाक्यता नाही, सर्व भारतीय मिळून तुम्ही एक त्या ठिकाणी ड्राफ्ट बनवू शकता का, असं चॅलेंज त्या ठिकाणी दिलं आणि ते चॅलेंज आहे ते सर्व पक्षीयांनी त्या ठिकाणी स्वीकारलेलं दिसतं. मग त्या अनुषंगाने त्या ठिकाणी नेहरू कमिटी स्थापन झालेली दिसते आणि त्या पार्श्वभूमीवरती नेहरू रिपोर्ट आलेला दिसतो. मग सर्वपक्षीय लोक त्यामध्ये होते. मग त्याचे अध्यक्ष कोण होते तर जवाहरलाल नेहरू नव्हते, ते महत्वाची गोष्ट. तो पेपरला प्रश्न आलेला दिसतो. मोतीलाल नेहरू जे आहेत तर ते मोतीलाल नेहरू त्याचे काय होते रे, अध्यक्ष होते. मग त्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती सर्वपक्षीय होती, ती स्थापन झालेली दिसते आणि त्याचा मग रिपोर्ट आलेला दिसतो. परंतु आता तो रिपोर्ट आल्याच्या नंतर त्याला विरोध कोणी केला असेल तर मुस्लिम लीगनी विरोध केलेला आपल्याला दिसतो. ज्या काही रेकमेंडेशन आहेत नेहरू रिपोर्टनी केल्या तर त्याच्या विरुद्ध बरोबर मागण्या आपल्याला जिनांनी केलेल्या दिसतात. मग जिनांचं हे का होतं तर नेहरू रिपोर्टनी त्या ठिकाणी आपल्याला संघराज्य स्थापन करण्यासाठी काय केलं होतं, मागणी केली होती. पण मग जिनांचं म्हणणं काय होतं रे, त्यांना माहित हे होतं की आपण अल्पसंख्याक आहोत आणि हिंदू बहुसंख्याक लोक आहेत, केंद्रामध्ये आपलं सरकार येणं मुश्किल आहे. भविष्यामध्ये जर का केंद्रामध्ये सरकार स्थापन झालं तर आपण अल्पसंख्याकच राहणार आहे, बहुसंख्यक लोकांचं नेहमी सरकार त्या ठिकाणी राहील. मग काय केलं गेलं पाहिजे तर त्यांना हे कल्पना होती की पश्चिम भारत होता आणि पूर्व भारत होता, म्हणजे आत्ताचा पाकिस्तान आणि बांगलादेश या भागामध्ये मुस्लिम समाजाचं त्या ठिकाणी काय होतं, बहुसंख्याक होते. आणि मग त्या अनुषंगाने त्यांचं म्हणणं होतं की ह्या भागामध्ये आपण काय असणार आहे, बहुसंख्याक असणार आहे, कायमस्वरूपी त्या ठिकाणी आपण काय असणार आहे, सत्तेमध्ये असणार आहे. मग आपण काय करू शकतो, रेसिड्युअल पॉवर किंवा शेषाधिकार जो आहे तर तो कोणाकडे राहिला पाहिजे, राज्यांकडे राहिला पाहिजे. कमीत कमी इथे तरी स्वायत्तता आपल्याला भेटेल असं त्या ठिकाणी जिनांचं म्हणणं होतं. पण असं काय होणार होतं का, फेडरलचा अर्थ किंवा संघराज्याचा अर्थच काय होतो रे, केंद्राकडे अधिकार शेषाधिकार न राहता तो राज्यांकडे राहणं किंवा समान पद्धतीने अधिकारांची वाटणी होणं, हे महत्वाची गोष्ट आहे. दुसरी मुद्दा हा होता की ज्या ठिकाणी त्यांना माहिती आहे की आपण अल्पसंख्याक आहे, मग अल्पसंख्याकांच्या दृष्टीने त्यांना सगळ्यात महत्वाचं जिनांचं म्हणणं होतं की काय झालं पाहिजे रे, त्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये आम्हाला प्रतिनिधित्व भेटलं पाहिजे होतं. मग त्या अनुषंगाने आपल्याला जिनांनी 14 मुद्दे मांडलेले दिसतात आणि त्यांनी काय केलं, 14 मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी नेहरू रिपोर्टला विरोध केलेला दिसतो. आणि तेच कारण होतं. आता परत एकदा बर्कनहेड यांना हे समोर दिसलं की बघा, त्यांनी परत एकदा दाखवून दिलं की तुमची सर्व पक्षांची एकवाक्यता नाही, त्याच्यामुळे आम्ही नेहरू रिपोर्ट स्वीकारू शकत नाही, असं त्या ठिकाणी थोडक्यात आपण म्हणू शकतो. मग त्या अनुषंगाने नेहरू रिपोर्टकडे इंग्रजांनी दुर्लक्ष केलेलं होतं. का, मुस्लिम लीगने त्या ठिकाणी त्या अहवालाला काय दिसतो रे, विरोध केलेला दिसतो. त्याच्यामुळे उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 1 ते महत्वाची गोष्ट. पार्श्वभूमी हिस्ट्रीमध्ये खूप महत्वाची आहे, ते इम्पॉर्टंट आहे. योग्य विधान निवडा. बघा, लखनौ करारावर राष्ट्रीय सभेतर्फे महात्मा गांधीजींनी स्वाक्षरी केली, बरोबर आहे का रे? कधीचा आहे लखनौ करार? 1916. अंबिकाचरण मुजुमदार अध्यक्ष होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या लखनौ करारामध्ये लखनौ पॅक्ट झालेला दिसतो. राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग हे दोघेही एकत्र आलेले दिसतात. हिंदू मुस्लिम ऐक्याची सुरुवात त्या ठिकाणी दिसते. त्यासाठी ॲनी बेझंट आहेत, त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न केले. तसेच जिना जे आहेत तर त्या जिनांनी काय केलं होतं, प्रयत्न केलेला होता. नुकतेच तुरुंगामधून सुटून आलेले 1915ला लोकमान्य टिळक त्या ठिकाणी पहिल्यांदा राष्ट्रीय सभेमध्ये सहभागी होताना आपल्याला दिसतात. मग त्याच अनुषंगाने त्याच पार्श्वभूमीवरती आपल्याला दिसतं, महात्मा गांधीजींनी सही केली का? नाही, लोकमान्य टिळकांनी त्या ठिकाणी सही केलेली आपल्याला दिसते. मुस्लिम लीग तर्फे आगा खान होते का? नाही, आगा खान हे
हयात त्या ठिकाणी 1906ला ज्यावेळेस मुस्लिम लीग स्थापन झाली तर तेव्हाचे पहिले अध्यक्ष आगा खान असलेले दिसतात आणि त्याच्यानंतरही त्यांना कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून पद दिलेलं दिसतं. मात्र या ठिकाणी सही त्यांनी केली होती का तर नाही, सही कोणी केली होती, मुस्लिम लीग तर्फे जिनांनी केलेली आपल्याला दिसते. त्याच्यामुळे दोन्हीही विधानं काय आहेत रे, चुकीची आहेत. आपल्याला काय सांगितलंय, योग्य विधानं निवडा. पर्याय काय यायला पाहिजे, 4 येणं अपेक्षित आहे. आणि याच पार्श्वभूमीवर जिनांनी हिंदू मुस्लिमांच्या ऐक्यासाठी केलेला प्रयत्न जे आहेत तर त्या अनुषंगाने त्याच्यामुळे सरोजिनी नायडूंनी मग जिनांना पदवी किंवा उपमा दिलेली होती की हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत किंवा प्रतीक आपण जिनांना म्हणू शकतो, असं सरोजिनी नायडू म्हणलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. मग ते एक महत्वाची गोष्ट पेपरला येताना दिसते. पुढे बघा प्रश्न क्रमांक 10, व्हॉइसरॉय ओळखा. लॉर्ड किचनर लष्करी विभागाची पुनर्रचना, बरोबर आहे का. लॉर्ड किचनर कोण होता रे, 1902ला आपल्याला कमांडर इन चीफ म्हणून आलेला दिसतो. त्या अनुषंगाने लष्कर प्रमुख म्हणून आलेला दिसतो. मतभेदामुळे राजीनामा दिला, ही महत्वाची गोष्ट. आता कोण आहे, आता कधी रे, 1902. मग 1902ला आपल्याला माहिती आहे कोण होतं रे, आपल्याला माहिती आहे 1899 ते 1905 मध्ये आपल्याला कोण व्हॉइसरॉय होतं, लॉर्ड कर्झन होता. तेवढ्या एका गोष्टीवरून आपल्याला उत्तर डायरेक्ट काढता येतं. 1902 मध्ये कोण होतं, लॉर्ड कर्झन. आपल्याला व्हॉइसरॉय ओळखायला सांगितलेला आहे, ठीक आहे. ते महत्वाची गोष्ट. प्राचीन स्मारकांचा कायदा कधी झाला, 1904ला केलेला दिसतो. मोन्युमेंट ऍक्ट जो आहे तर तो पण लॉर्ड कर्झननी केला होता. मग त्या दृष्टीने ते महत्वाचं. अँड्रू फ्रेझरच्या अध्यक्षतेखाली पोलीस कमिशन हे भारतातलं पहिलं पोलीस कमिशन आहे. त्याच्यामुळे ती महत्वाची गोष्ट. कधी स्थापन झालं होतं, 1902ला झालेलं दिसतं. कर्झननीच केलं होतं, लॉर्ड कर्झननी ते अँड्रू फ्रेझरच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलं होतं. त्याच्यामुळे ती महत्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. पुढे बघा चौथं स्टेटमेंट काय, सॉरी 3 स्टेटमेंट दिलेत आणि त्याच्यावरून ओळखायचं आहे. मग त्या सगळ्या गोष्टी कोणी केलेल्या आहेत रे, लॉर्ड कर्झननी केलेल्या आहेत. अजून महत्वाच्या गोष्टी कुठल्या तर आपल्याला दिसतं की लॉर्ड कर्झननी 1902ला रॅली आयोग स्थापन केला होता. रॅली आयोग कशासाठी रे, विद्यापीठ शिक्षण विद्यापीठी आयोग म्हणतो आपण याला, त्याचं परीक्षण करण्यासाठी. आणि त्याच पार्श्वभूमीवरती मग 1904ला लॉर्ड कर्झननी कायदा, विद्यापीठ कायदा किंवा युनिव्हर्सिटी ऍक्ट केलेला दिसतो. त्याच्यानंतर अजून काय रे, 1904ला सहकार कायदा, बिगर कृषीसाठी सहकार कायदा केलेला दिसतो. मग त्याच पार्श्वभूमीवरती पुढे 1911ला पुढे कृषी आणि बिगर कृषी अशा दोघांसाठी पण कोऑपरेटिव्ह किंवा सहकार कायदा झालेला दिसतो. सगळ्यात पहिल्यांदा बिगर कृषी साठी झाला आणि त्याच्यानंतर आपल्याला दिसतो की 1911ला सहकार कायदा कृषी प्लस बिगर कृषी दोघांसाठी झालेला दिसतो. अशा काही गोष्टी आहेत. नंतर 1905ची फाळणी आहे कर्झनच्या संदर्भामधली जी महत्वाची आहे. त्या पार्श्वभूमीवरती कर्झन महत्वाचा ठरतो. ठीक आहे, उत्तर काय असेल, लॉर्ड कर्झननी त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. पुढे बघा प्रश्न क्रमांक 11, अयोग्य विधानं त्या ठिकाणी ओळखा. 1940 मध्ये रामाराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र सभा झाली करे तर झाली, हे बरोबर आहे. कुठे, स्थापना मुंबईमध्ये झाली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून सी डी देशमुखांनी राजीनामा दिला होता का, हो, हा पण दिलेला दिसतो. तिन्ही विधानं त्या ठिकाणी काय आहेत रे, बरोबर आहेत. काय विचारलं होतं, अयोग्य विधान निवडा. काय असेल उत्तर रे, पर्याय क्रमांक 4 संयुक्त महाराष्ट्र सभा ती महत्वाची आहे. संयुक्त महाराष्ट्र सभा ती महत्वाची. संयुक्त महाराष्ट्र समिती, त्याच्यामध्ये कन्फ्युजन करू नका. दोन्ही गोष्टी बेसिक माहिती असणं अपेक्षित आहे. तुम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा पेपर देताय म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र निर्मितीवरती प्रश्न येताना आपल्याला दिसतो. ठीक आहे, पुढे बघा प्रश्न क्रमांक 12, 1875च्या शेतकऱ्यांच्या उठावाला दख्खनचे दंगे म्हणतात, बरोबर. कारण तो का म्हणतात रे, सगळ्यात महत्वाचं, दख्खन एरियामध्ये दख्खनचं जे पठार आहे दख्खनच्या पठारावरती ते झालेले दिसतात म्हणून त्याला दख्खनचे दंगे आपल्याला म्हणताना दिसतात. ती महत्वाची गोष्ट. कुठे कुठे झाले, पुणे आणि नगरला झालेले दिसतात. आता याची पार्श्वभूमी काय होती रे, दख्खनच्या मुंबई प्रांतामध्ये आपल्याला दिसतं की रयतवारी लावलेली आहे. त्या रयतवारीमुळे झालं काय होतं, जो काय कर महसूल होता तो त्याचा रेट जो होता, दर होता तो फिक्स होता. मग तो अतिउच्च होता आणि त्याचा दर कसा होता रे, अतिउच्च. पण तो ठरवताना त्या ठिकाणी माती आणि त्या ठिकाणचं जे काही उत्पन्न आहे त्याचा विचार करून, उत्पादनाचा विचार करून ठरवलेला होता. परंतु काही कारणाने दुष्काळ असेल किंवा काही कारणाने त्या ठिकाणी जर उत्पन्न निघालं नाही तर त्या शेतकऱ्यांना काय करायला लागत होतं रे, कर्ज घ्यावं लागत होतं. त्याच्यामुळे ती महत्वाची गोष्ट. त्याच्यामुळे झालं काय, बरेचसे शेतकरी कर्जबाजारी झालेले आपल्याला दिसतात. बरीचशी रयत जी आहे तर ती कर्जबाजारी झाली. त्यावेळेस संस्थात्मक कर्ज पुरवठा होता का तर नाही, नगण्य असा होता. मग त्या अनुषंगाने सावकारकीचं कर्ज त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलं आणि त्यांच्या संदर्भामध्ये अव्वाच्या सव्वा रेट त्या ठिकाणी
कर्जाच्या व्याजावरती आकारले जाऊ लागले, त्या ज्या काही किमती होत्या तर त्या खूप मोठ्या वाढलेल्या दिसतात. मग त्या अनुषंगाने त्या पार्श्वभूमीवरती जो काही जनतेमध्ये रोष आहे तो वाढला आणि त्याचं रूपांतर दख्खनच्या दंग्यामध्ये झालेलं दिसतं. जो एरिया कुठला आहे, पुणे आणि नगर या एरियामध्ये ते झालेले दिसतात. सुरुवात कुठे झाली रे, सुपे हे पुणे जिल्ह्यातलं जे गाव आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा सुरुवात झालेली आहे. राज्यसेवा मेन्सला रिसेंटली हा प्रश्न येऊन गेला, त्याच्यापूर्वी पण 2-3 वेळा हा प्रश्न आला होता की ते गाव कोणतं आहे. सुप्यामध्ये सुरुवात झालेली दिसते, त्याच्यामुळे ती महत्वाची गोष्ट. मग उत्तर काय असेल रे, अ आणि सी बरोबर आहे, बाकीचे चुकी आहेत. कुठे पर्याय, सी आणि ए बरोबर, पर्याय क्रमांक 4 हे असणं अपेक्षित आहे. सार्वजनिक सभा जी होती मगोर रानडेंची, त्यांनी सुद्धा या दंग्यांना मदत केलेली आपल्याला किंवा पाठिंबा दिलेला त्या ठिकाणी दिसतो. मग त्या अनुषंगाने ती गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढे बघा प्रश्न क्रमांक 13. संगीत सारदा हे नाटक गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिले, बरोबर आहे का रे? गोविंद बल्लाळ देवळांचं आहे का? हो आहे. अजून कुठलं महत्वाचं आहे? सगळ्यात महत्वाचं संशय कल्लोळ हे खूपदा पेपरला येऊन गेलेलं आहे. संशय कल्लोळ हे पण आहे. दुर्गा हे एक नाटक आहे जे गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेलं दिसतं. नंतर मूर्छक कटिका हे पण जे आहे तर ते पण गोविंद बल्लाळ यांनी लिहिलेलं दिसतं. आमच्या आठवणी हे कोणाचं पुस्तक आहे? बघा, आमच्या आठवणी हे कोणाचं पुस्तक आहे? आमच्या आठवणी कोणाचं आहे रे? प्रबोधनकार ठाकरेंचं आहे का? तर नाही, प्रबोधनकार ठाकरेंचं ते पुस्तक नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट घ्या, रमाबाई रानडेंनी ते लिहिलेलं आहे. आमच्या आठवणी जे पुस्तक आहे ते कोणाचं आहे? रमाबाई रानडेंचं पुस्तक असलेलं आपल्याला दिसतं. इथेच जोडून एक एक्स्ट्रा माहिती बघा, माझ्या आठवणी आणि आमच्या आठवणीमध्ये कन्फ्युजन होऊ नका. माझ्या आठवणी हे जे पुस्तक आहे तर ते कोणाचं आहे? सावरकरांचं आहे. कोणाचं आहे? सावरकरांचं आहे. सावरकरांनी ते लिहिलेलं आहे. माझ्या आठवणी आणि आमच्या आठवणींमध्ये चूक झाली नाही पाहिजे. विनोबा भावे 30 ते 31 मध्ये तुरुंगवात असताना गीताई हा ग्रंथ लिहिला, बरोबर आहे का रे? हो बरोबर आहे. आता हे गीताई काय आहे? गीतेचा मराठी मधला अनुवाद, तो विनोबा भावेंनी एकदम सोप्या भाषेमध्ये केलेला दिसतो. आपल्या मराठी सामान्य जनांना ते कळलं पाहिजे म्हणून मग त्या गीतेचा अनुवाद गीताई या ग्रंथामध्ये विनोबा भावेंनी केलेला आपल्याला दिसतो. म्हणजे दिलेली जी काही विधानं आहेत तिन्ही बरोबर आहेत. आपल्याला काय सांगितलंय? अयोग्य विधान निवडा. म्हणजे उत्तर काय यायला पाहिजे रे? पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही हे उत्तर असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, पुढे बघा प्रश्न क्रमांक 14. गोपाळ गणेश आगरकर, गोगा आगरकर यांच्या विचारांचा कोणत्या विचारांचा पुरस्कार केला? मानवतावाद, समाजवाद, सर्वकषवाद आणि बुद्धिप्रामाण्यवाद. काय आहे? बुद्धिप्रामाण्यवाद. इष्ट असेल ते बोलणार आणि शक्य असेल ते करणार. इष्ट असेल ते बोलणार, शक्य असेल ते करणार. हे आपल्याला जे काही ब्रीदवाक्य आहे सुधारकचं आगरकरांच्या, तर त्या सुधारकचं ब्रीदवाक्यच असलेलं दिसतं. जे काही बरोबर आहे ते मी बोलणार आहे आणि जे शक्य आहे ते मी करणार आहे, हे ब्रीदवाक्य घेऊनच सुधारक 1887 ला चालू झालेलं दिसतं. या बुद्धिप्रामाण्यवादामध्ये काय येतं? तर बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे बुद्धीला जे पटेल तेच करणं, म्हणजे अंधश्रद्धा बुद्धीला पटत नाही तर त्या सोडून द्यायच्या, असं साधारणतः आपण म्हणू शकतो. मग तोच स्वीकारलेला दिसतो आणि बुद्धिप्रामाण्यवादानुसार मग आपल्याला दिसतं की टिळक आणि आगरकर या दोघांमध्ये जो वाद झाला तर तो याच मुद्द्यावर आहे की आधी सामाजिक सुधारणा का आधी राजकीय सुधारणा. टिळकांचं म्हणणं होतं की राजकीय सुधारणा आधी घेऊया आणि सामाजिक सुधारणा आपल्या आपण काय करूया. पण आगरकरांचं म्हणणं होतं की नाही, हे शक्य होणार नाही, आधी सामाजिक सुधारणा झाल्या पाहिजेत, नंतर जे काय आहे ते राजकीय हक्क आले पाहिजेत, कारण एकदा इंग्रज गेल्यानंतर ते पॉसिबल होणार नाही. त्याच्यामुळं उच्च वर्ग हा नेहमीच काय करणार आहे? खालच्या वर्गाला दाबून ठेवणार आहे. मग त्या अनुषंगाने वाद झालेला दिसतो. आणि 86 मध्ये मग ते मराठा आणि केसरीच्या संपादक पदावरून दोघं पण काय झाले होते? वाद झाला होता दोघांचाही, आणि मग सेपरेट झालेले दिसतात. मग त्या अनुषंगाने 1887 ला आगरकरांनी सुधारक हे वृत्तपत्र चालू केलेलं दिसतं. आणि त्या सुधारक वृत्तपत्राचं जे काही ब्रीदवाक्य होतं ते हेच होतं, इष्ट असेल ते बोलणार आणि शक्य असेल ते करणार. ठीक आहे, मग काय होता? बुद्धिप्रामाण्यवाद. स्पेन्सर मिल वगैरे यांचा प्रभाव आपल्याला त्या ठिकाणी आगरकरांवर दिसतो. उदारमतवादाचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपयुक्तवाद किंवा उदारमतवाद. आंबेडकरांचे खालीलपैकी गुरु कोण आहेत? गौतम बुद्ध, कबीर आणि महात्मा फुले. तिघही या ठिकाणी काय आहेत रे? आंबेडकरांचे गुरु होते. लक्षात ठेवा, गौतम बुद्ध असतील, संत कबीर असतील किंवा महात्मा फुले असतील, सगळेच त्या ठिकाणी काय आहेत? आंबेडकरांचे गुरु असलेले आपल्याला दिसतात. त्याच्यामुळे ती महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 16
खालीलपैकी कोणते पॅसिफिक महासागरातील प्रवाह आहेत असा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला होता. अलास्का प्रवाह, सुशिमा प्रवाह, मोझांबिक प्रवाह, हम्बोल्ट प्रवाह. आता बघा, सगळ्यांना जर येतं सोपं आहे, मोझांबिक प्रवाह हा कुठे आहे एवढं जर माहित असेल आणि तो माहित असणं अपेक्षित आहे. आता ऍक्च्युली मोझांबिक प्रवाह आहे तो हॉट आहे, उष्ण प्रवाह आहे. जे काही ओशन मध्ये येणारे प्रवाह आहेत त्यांना ते ओशन करंट म्हटलं जातं आणि त्याच अनुषंगाने आपल्याला दिसतात. आता हा मोझांबिक प्रवाह आहे तो कुठे आहे रे? हिंदी महासागरामध्ये येतो, हिंदी महासागरामध्ये येतो. मग त्याच्यामुळे तो येणार आहे का? त्यांनी विचारलं आहे पॅसिफिक महासागरामधला. सी येणार नाही. पर्यायाकडे जर गेलो, पहिल्या पर्यायामध्ये सी आहे, दुसऱ्या पर्यायामध्ये सी आहे आणि चौथ्या पर्यायामध्ये त्या ठिकाणी सी आहे. म्हणजे राहतो कुठला रे? पर्याय क्रमांक 3. बाकीचे माहित असण्याचं काही कारण नाही. हम्बोल्टच्या प्रवाहालाच आपण काय म्हणतो? पेरूचा प्रवाह, जो मान्सून साठी अत्यंत महत्वाचा आहे. सुशिमा नावामध्येच आहे. जपानच्या भागामध्ये जे काही पॅसिफिक समुद्र आहे तर त्या भागामध्ये येताना आपल्याला दिसतो. अलास्काचा प्रवाह असेल किंवा कॅलिफोर्नियाचा प्रवाह असेल तो अमेरिकेच्या किनाऱ्यावरती येताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. मग त्या अनुषंगाने या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे रे? पर्याय क्रमांक 3 ABD. ठीक आहे. बघा प्रश्न क्रमांक 17. लिथियम ट्रँगल खालीलपैकी कोणत्या 3 देशांचा समावेश होतो? कुठले 3 देश आहेत ज्या ठिकाणी लिथियमचं उत्पादन जास्त होतं तर त्याला आपण लिथियम ट्रँगल असं म्हटलेलं आहे. करंटमध्ये चर्चेचा विषय होता म्हणून आपल्याला तिथं प्रश्न दिसतो. अर्जेंटिना, चिली आणि बेलोविया या 3 देशांना लिथियम ट्रँगल म्हटलं जातं. जी काय अँडीज पर्वतरांग आहे, अँडीज पर्वतरांग जी आहे तर त्या अँडीज पर्वतरांगाच्या आसपास हे सगळे देश असलेले दिसतात आणि त्याच भागामध्ये खूप सारा लिथियमचा साठा असलेला दिसतो. जवळजवळ जगाच्या साठ्याच्या 67% एवढा साठा जो आहे या देशांमध्ये असलेला दिसतो आणि जगाच्या उत्पादनाच्या 50% उत्पादन या 3 देशांमध्ये लिथियमचं होताना दिसतं. त्याच्यामुळे ती महत्वाची गोष्ट. आणि त्या अनुषंगानेच मग लिथियम ट्रँगल कोणाला म्हटलं जातं? अर्जेंटिना, चिली आणि बेल्विया या 3 देशांना म्हटलं जातं. BDF कुठे आहे ऑप्शन रे? पर्याय क्रमांक 1 BDF हे उत्तर असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 18. भूरूप विकासावर नियंत्रण करणारे घटक. आपल्याला माहिती आहे भूरूप विकास जी आहे तर त्याच्यावर नियंत्रण करणारे घटक आहेत तर दिलेल्यापैकी सर्व घटक आहेत. कोणत्या कोणत्या गोष्टांचा भूरूप निर्मितीमध्ये इम्पॅक्ट होतो किंवा परिणाम होताना आपल्याला दिसतो ते प्रमुख घटक कोणते आहेत? संरचना किंवा स्ट्रक्चर असेल, प्रक्रिया असेल, प्रोसेस, हवामान, क्लायमेट, शिलावरण म्हणजे लिथोस्फिअर आणि टाइम. हे सगळ्याच्या सगळ्या घटकांचा आपल्याला त्या ठिकाणी काय दिसतो? भूरूप निर्मितीवर परिणाम होताना दिसतो. आता स्ट्रक्चर कोणत्या प्रकारचं स्ट्रक्चर आहे तर ते महत्वाचं आहे. त्याच्यानुसार त्याला झिजण्यासाठी म्हणा किंवा त्याच्यावर परिणाम होण्यासाठी किती वेळ लागणार आहे, कोणत्या क्लायमेटचा परिणाम होणार, केमिकल कंपोजिशन काय आहे, या सगळ्या गोष्टी त्या स्ट्रक्चर मध्ये येणार आहेत. सिमिलरली प्रक्रिया कोणत्या प्रकारे फिजिकल प्रोसेस होतीये, केमिकल प्रोसेस होतीये, बायोलॉजिकल प्रोसेस होतीये, कोणत्या प्रकारची होते त्याच्यानुसार त्या भूरूपाचं काय होणार आहे त्या ठिकाणी तो लहान होणार आहे किंवा झीज होणार आहे. मग त्या अनुषंगाने ती महत्वाची गोष्ट आहे. सिमिलरली क्लायमेट, ड्राय क्लायमेट आहे का वेट क्लायमेट आहे? वाळवंटामध्ये गेले तर वेगळी भूरूप दिसणार आहेत, वेट क्लायमेटमध्ये गेलं तर वेगळी दिसणार आहेत. तेच तुम्हाला ज्या ठिकाणी डेन्सिटी किंवा आर्द्रता जास्त आहे तर त्या ठिकाणी गेल्यानंतर वेगळी भूरूप आपल्याला दिसणार आहे. त्याच्यामुळे क्लायमेटचा पण परिणाम होताना दिसणार आहे. सिमिलरली शिलावरण किंवा लिथोस्फिअर जे आपण म्हणतो, जे पृथ्वीचं वरचं आवरण आहे तर त्याच्यावरती पण बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असणार आहेत. त्याच्यामुळे तो पण एक महत्वाचा भाग त्याच्या ठिकाणी येतो. म्हणजे दिलेल्यापैकी टाइम जर का ते जास्त वेरिएबल असेल, पटकन झीज होत असेल तर टाइम कमी लागणार आहे. टाइम हा एक फॅक्टर आहे. ज्यावेळेस तुम्ही सॉइल फॉर्मेशनचं इक्वेशन बघता तर त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळे घटक त्या ठिकाणी दिसतात की जे सॉइल निर्मितीसाठी परिणाम करणारे घटक कोणते असं विचारलं तर. त्याच्यामुळे ती महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा. तुम्ही ज्यावेळेस मेन्सला हे अभ्यास कराल त्यावेळेस तुम्हाला हे सगळे घटक त्या ठिकाणी सॉइल फॉर्मेशन मध्ये पण येताना दिसतात. मग कुठले आहेत नियंत्रण करणारे रे? वरीलपैकी सर्वच्या सर्व घटक जे आहेत तर ते भूरूप विकास नियंत्रणावरती काम करताना आपल्याला दिसतात. आता बघा पुढे प्रश्न क्रमांक किती? 19. योग्य जोड्या लावा असं विचारलं होतं. वाळवंट दिले होते आणि वाळवंटाच्या जोड्या त्या ठिकाणी तुम्हाला लावायच्या होत्या आणि देश दिले होते. काय अरे? सोनारोन वाळवंट कुठे आहे? USA मध्ये आहे. कराकुम तुर्कमेनिस्तानमध्ये आहे. पेंटागोनिया अर्जेंटिनामध्ये आहे आणि दस्त ए लूट हे इराणमध्ये आहे. आता या संदर्भामध्ये मी परत एकदा सांगेन, लक्षात ठेवा ज्यावेळेस जगाच्या संदर्भामध्ये तुम्हाला प्रश्न येतो तर त्यावेळेस तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन माहित असणं गरजेचं
माहितीचं आहे. फॉर एक्झाम्पल या प्रश्नाचं जर घ्यायचं झालं तर या वाळवंटाचं नाव आणि देश एवढं जरी माहित असलं तरी इनफ आहे. ते कुठल्या भागामध्ये आहे, कुठल्या देशातल्या कुठल्या एरियामध्ये आहे, किंवा त्याचे डिटेल्स, एरिया किती आहे जगामध्ये, ते कोणत्या प्रकारचं वाळवंट आहे, या सगळ्या गोष्टी माहीत असणं अपेक्षित नाही. पण तेच जर भारताच्या बाबतीतलं वाळवंट असेल, मला ते जर माहिती विचारली तर त्या पूर्ण वाळवंटाची मला डिटेलमध्ये माहीत असणं अपेक्षित आहे. त्याचा परिणाम भारताच्या वातावरणावर काय झालेला आहे किंवा काय होऊ शकतो किंवा भविष्यात काय होत आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये, एरिया किती आहे, कोणत्या प्रकारचं प्राणी जीवन आहे, वनस्पती आहेत, ह्या सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे, कारण त्या भारताच्या रिलेटेड आहेत. पण ज्यावेळेस मी जगाचा विचार करता त्यावेळेस तुम्हाला वरवर बेसिक इन्फॉर्मेशन माहीत असणं अपेक्षित आहे. का जास्त डिटेलमध्ये त्या ठिकाणी जाऊ नका, फक्त नाव आणि त्याचं देश एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. आता याच्यामध्ये उत्तर काय रे, एचं 1 2 3 4 सरळ सरळ जोड्या आहेत. उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3, 1 2 3 4. ठीक आहे. 19 पुढे बघा. 20 खालील विधानांचा विचार करा. लँड ऑफ थंडरबोल्ट भूतान. असले प्रश्न इंटरेस्टिंग असतात जे पेपरला येताना आपल्याला दिसतात, परीक्षकाला पण किंवा पेपर सेटरला पण ते असे प्रश्न आवडताना दिसतात, की इंटरेस्टिंग माहिती असते, मग त्याच्यावरती आपल्याला प्रश्न आलेला दिसतो. लँड ऑफ थंडरबोल्ट. थंडरबोल्ट म्हणजे काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. वादळं जे आहेत तर ती वादळ येतात त्याला थंडरबोल्ट, आणि खूप मोठ्या प्रमाणावरती भूतानमध्ये वादळं निर्माण होतात. का तर आपल्याला दिसतं थंड प्रदेश असलेला हिमालय त्या ठिकाणी भूतानच्या बाजूने आहे, आणि मग त्या ठिकाणी जो काही थंड प्रदेशामधून जोरात येणारी वादळ हवा आहे, वारा आहे, त्याच्यामुळे वादळ निर्माण झालेली दिसतात. मग कडाक्याच्या विजांचा कडकडाट वगैरे होताना दिसतो. मग त्या अनुषंगाने लँड ऑफ थंडरबोल्ट जो आहे तर तो त्याला म्हटलं जातं. हे बरोबर आहे. अँटलिसचा मोती म्हणून क्युबाला म्हटलं जातं. हे बरोबर आहे का रे, तर हे 100% बरोबर आहे. का तर सगळ्यात महत्वाचं 18व्या शतकामध्ये जे काही स्पॅनिश लोक होते किंवा स्पॅनिश साम्राज्य होते, तर त्या स्पॅनिश साम्राज्याला त्या ठिकाणी कच्च्या साखरेचं जे काही पुरवठा आहे तर तो क्युबा मार्फत केलेला आपल्याला दिसतो, आणि त्याच अनुषंगाने मग आपल्याला कच्च्या साखरेचा पुरवठा म्हणून मग क्युबाला काय म्हटलं जायचं, अँटेलिसचा मोती असं म्हटलेलं दिसतं. मग त्या अनुषंगाने ते बरोबर आहे. ठीक आहे. ए आणि बी दोन्ही विधानं बरोबर आहेत. तुम्हाला काय सांगितलं होतं रे, योग्य विधाने ओळखा. काय असेल, पर्याय क्रमांक 3, दोन्ही विधानं काय आहेत रे, बरोबर आहेत. ठीक आहे. 23चं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3. बघा पुढे. कावेरी नदीबद्दल खालीलपैकी विधानांचा विचार करा. आता बघा सगळेच जण इथे फसलेले असणार आहेत असं मला वाटतं. सगळ्यात महत्वाचं दक्षिणेची गंगी. दक्षिणेची गंगा आता कोणाला म्हटलं जातं रे, कावेरी नदीलाच दक्षिणेची दक्षिणेची गंगा म्हटलं जातं. आता बघा, गंगा ऑफ द साऊथ सगळ्यात महत्वाचं, गंगा ऑफ द साऊथ कोणाला म्हटलं जातं तर ते कावेरीला म्हटलं जातं. ही महत्वाची गोष्ट आहे. आणि दक्षिण गंगा ओनली दक्षिण गंगा फक्त जर म्हटलं दक्षिणेची गंगा आणि दक्षिण गंगा, मग दक्षिण गंगा कोणाला म्हटलं जातं रे, तर ते गोदावरीला म्हटलं जातं. महत्वाची गोष्ट, गोदावरीला म्हटलं जातं. दक्षिण भारतातली वृद्ध नदी म्हणून मग गोदावरी त्या ठिकाणी आपल्याला काय दिसते पवित्र, तर ती गोदावरी आहे म्हणून मग तिला दक्षिण गंगा म्हटलं. दक्षिणेची गंगा च महत्वाचं आहे तिथं. दक्षिणेची गंगा कोणाला म्हटलं जातं, कावेरीला नदीलाच म्हटलं जातं. त्याच्यामुळे ते बरोबर आहे. उगम कुठे आहे कावेरीचा, ब्रह्मगिरी डोंगरावरच झालेला दिसतो. तुंगभद्रा ही तिची एक सहाय्यक नदी किंवा उपनदी आहे. बरोबर आहे का रे, तुंगभद्रा ही तिची आहे का, नाही. कशाची आहे, कृष्णा नदीची ती उपनदी आहे. त्याच्यामुळे ते चुकीचं आहे. आणि श्रीरंगपट्टणम बेट हे दोन्ही नदी बेट त्या ठिकाणी कावेरी नदीमध्ये निर्माण झाले का, तर ते मात्र त्या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे ए, बी आणि डी बरोबर आहे, सी चुकीचं आहे. आपल्याला काय सांगितलंय, योग्य विधाने निवडा. मग योग्य विधानं काय असणार आहेत रे, ए, बी, डी. कुठे पर्याय, पर्याय क्रमांक 2 हा त्याचं उत्तर असणं अपेक्षित आहे. 21चं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 2 ए, बी, डी. ठीक आहे. बघा पुढे प्रश्न क्रमांक 22. बघा, सरोवर विचारलेला आहे, राज्य विचारलेलं आहे. पुष्कर, रामकुंड, नाको आणि कलिवेली अशी सरोवर दिली होती. इथे पण तुम्हाला फक्त सरोवराचं नाव आणि ते कोणत्या राज्यामध्ये आहे एवढं जरी माहित असलं तरी अपेक्षित तेवढंच आहे. ठीक आहे. आता पुष्कर कुठे आहे रे, सगळ्यांना माहिती आहे. राजस्थानमध्ये आपल्याला अजमेर या ठिकाणी असलेलं दिसतं. हे फेमस का आहे किंवा कोणत्या गोष्टीसाठी चर्चेत आहे, तर आपल्याला माहिती आहे या ठिकाणी पुष्कर या ठिकाणी ब्रह्मदेवाचं मंदिर आहे, आणि हे एकमेव मंदिर आहे जिथं ब्रह्मदेवाचं मंदिर स्थापन झालेलं आहे. असं याच्या व्यतिरिक्त कोठेही ब्रह्मदेवाचं मंदिर आपल्याला सापडत नाही. याचं काय असलं पाहिजे, 4. पर्यायाकडे जर गेले फक्त 3 आणि 1 या 2 पर्यायामध्ये आपल्याला एचं 4 असलेलं दिसतं. म्हणजे थोडक्यात मला बाकीचे 2 ऑप्शन डिलीट होतात. बीचं उत्तर काय असेल रे, 3. बी काय, रामकुंड.
रामकुंड कुठे आहे? उत्तराखंड मध्ये आहे. डायरेक्टली निघून जातं. ठीक आहे, त्याची माहित असायची काही अपेक्षा नाही. नाको आणि कलिवेली, आता नावामधून कळून जातं. नाको असे शब्द कोणत्या ठिकाणी हिमाचल प्रदेशमध्ये वापरतील का? तमिळनाडू. किंवा कलिवली हे नाव कोणत्या राज्यामध्ये येऊ शकतं जरी माहित नसलं तरी. मग कलिवली कुठे आहे? तमिळनाडूमध्ये आहे. नाको कुठे आहे? हिमाचल प्रदेश आहे. नावाच्या उच्चारावरून, नावाच्या प्रकारावरून आपल्याला अंदाज बांधता येऊ शकतो. नाको हा शब्द नॉर्थ इंडियन किंवा आपण काय म्हणतो नॉर्थ ईस्ट या साईडच्या राज्यांमध्ये जास्त वापरलेला रुळलेला दिसतो. आणि सिमिलरली कलिवेली हा कुठे? साऊथ इंडियामध्ये दिसतो. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने बघा उत्तर काय असेल रे? 4 3 2 1. 4 3 इथं करेक्शन फक्त करा. 4 3 2 1 4च झालेले. परत उत्तर काय असेल रे? पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर असणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असेल. पुढे बघा प्रश्न क्रमांक 23 काय आहे? अमृतसरी म्हणजे काय? अमृतसरी म्हणजे काय? कर्नाटक केरळमध्ये होणारा मान्सून पूर्व पर्जन्य. बरोबर आहे का रे? हे बरोबर आहे. मान्सून पूर्व आहे. ऍक्च्युली भारताचा पश्चिम भाग आहे. महाराष्ट्र असेल, गोवा असेल, कर्नाटक असेल, केरळ असेल, या ठिकाणी जो मान्सून पूर्व पाऊस होतो तर तो त्या अनुषंगाने तो आंब्यांसाठी चांगला असतो. आंब्यांचा मोहर आहे तर त्या आंब्यांच्या मोहरासाठी तो उपयोगाचा असतो. त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात? अमृतसरी म्हणताना दिसतात. सिमिलरली फक्त महाराष्ट्रातच नाही, कर्नाटकमध्ये पण आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आंबा पिकताना दिसतो. मग त्या अनुषंगाने त्या ठिकाणी प्रश्न आलेला आहे. बंगालमध्ये आहे का? नाही. नाही. महाराष्ट्रातील मान्सून पूर्व आहे का? नाही. कुठे आहे? लवकर पिकतात वगैरे असं काही नाही. पश्चिम अडथळ्यामुळे पडणारा पाऊस वगैरे आहे का? नाही, असं काही नाही. मान्सून पूर्व आहे. केरळ आणि कर्नाटकमध्ये तो येताना दिसतो. उत्तर काय असेल रे? पर्याय क्रमांक 1 उत्तर असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 24. भारतात मासेमारी अत्यल्प प्रमाणामध्ये केली जाते. कारण काय आहे अत्यल्प प्रमाणात असण्याचं कारण? मोठ्या प्रमाणावर अन्नधान्यावर अवलंबून आहे का? बरोबर. आपण बघा आपल्या भागामध्ये पण आपल्याला दिसतं की कुठेही मासे मोठ्या प्रमाणावरती खाल्ले जात नाहीत. आपण काय खातो? गहू, ज्वारी, बाजरी आणि त्याच्याबरोबरचं जे काही अन्नधान्य आहे तर त्याचं खाताना किंवा सेवन करताना आपण दिसतो. माशांचं प्रमाण फक्त किनारी भागामध्ये होताना दिसतं आणि त्याच ठिकाणी मग त्याचा वापर किंवा खाण्यासाठी उपयोग केला जातो. मग तो एक त्याच्यामधला ड्रॉबॅक आहे. मासे साठवण्याच्या मर्यादित सोयी. बरोबर आहे का रे? बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे मासे साठवण्यासाठी आपल्याला कोल्ड स्टोरेज मोठ्या प्रमाणावरती उभं करणं गरजेचं आहे. ट्रान्सपोर्टसाठी पण कोल्ड स्टोरेज गरजेचं आहे. त्या ठिकाणी फ्रीज असलेले वाहनं गरजेचे आहेत. मग ती साखळी निर्माण झाल्याशिवाय आपल्याला मासे मोठ्या प्रमाणावरती साठवून ठेवले जाऊ शकत नाहीत, नाही तर ते खराब होऊन जातील. म्हणून साठवून ठेवण्याच्या मर्यादा महत्वाच्या आहेत. सरकार मासेमारीला प्रोत्साहन देत नाही. देतं का रे? 100% देतं. त्याच्यामुळे देत नाही असं म्हणता येईल का? नाही. लगेच विरोधक बॉम्ब मारतील. पेपरला प्रश्न आलाय प्रोत्साहन देत नाही आणि तुम्ही या ठिकाणी म्हणता की आम्ही ही स्कीम आणली ती स्कीम आणली. तर मग ती महत्वाची गोष्ट. जास्त चांगली बाजारपेठ उपलब्ध आहे का? तर नाही, 100% नाही. कारण आपण त्या ठिकाणी कन्झम्पशनच करत नाही आणि पायाभूत सुविधा ह्या स्टोरेजच्या नसल्यामुळे एक्सपोर्ट करायला पण लिमिटेशन्स येताना दिसतात. मग त्या अनुषंगाने त्या गोष्टी सगळ्या लक्षात घेणं गरजेचं आहे. फक्त सी येणार नाही, ए येईल, बे येईल आणि डी येईल. डी हे येईल. विधाने बरोबर आहेत असं विचारलेलं आहे. ए बी डी कुठल्या पर्यायामध्ये ए बी डी बरोबर दिसतं रे? पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, येते का लक्षात? सगळ्यात महत्वाचं ते बघा. पुढे बघा. अयोग्य विधाने ओळखा असं प्रश्न विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 25 आहे. शोक, जास्कर, गिलगिट या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत का रे? हो आहेत. अजून कोणत्या आहेत? आता ह्या सगळ्या ज्या आहेत त्या उजव्या किनाऱ्यावरून आपल्याला सिंधू नदीला मिळालेल्या दिसतात. उजव्या किनाऱ्यावरून मिळालेल्या दिसतात. अजून कोणत्या आहेत रे? जर का डाव्या किनाऱ्याकडे गेलं तर आपल्याला दिसतं SBRCZ खालून वर SBRCZ ह्या ज्या नद्या आहेत सतलज, बियास, रावी, चिनाब आणि झेलम ह्या ज्या नद्या आहेत तर त्या आपल्याला डाव्या किनाऱ्यावरून त्या ठिकाणी सिंधू नदीला मिळताना दिसतात. त्याच्यामुळे ती महत्वाची गोष्ट. कॉफीची लागवड कुठे? सर्वाधिक कर्नाटकमध्ये होते का? होते. कुठलं रे? सगळ्यात महत्वाचं काय आहे? सगळ्यात महत्वाचं काय आहे बघा. कुठे? बाबा बुदान जे आहे तर ते बाबा बुदान त्या ठिकाणी काय दिसतं? बाबा बुदान या ठिकाणी काय दिसतं रे? आपल्याला फेमस असलेलं ठिकाण दिसतं. बाबा बुदान हे जे ठिकाण आहे कर्नाटक मधलं तर ते कॉफी उत्पादनासाठी फेमस असलेलं ठिकाण आहे. इंद्रावती बघा. इंद्रावती हे राष्ट्रीय उद्यान आहे
आता ते कुठे आहे? छत्तीसगडमध्ये आहे का? 100% बरोबर आहे. 100% बरोबर आहे. आता सगळ्यांना माहिती आहे की त्या ठिकाणी काय रे, इंद्रावती नदी कुठे आहे? छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरून इंद्रावती नदी वाहते आणि ती पुढे जाऊन गडचिरोलीच्या तिथं आपल्याला प्राणहिता आणि इंद्रावतीचा संगम झालेला दिसतो. त्या अनुषंगाने पण लगेच क्लिक झालं पाहिजे. इंद्रावती राष्ट्रीय उद्यान छत्तीसगडमध्ये असू शकतं का? एक तर ते महाराष्ट्र किंवा छत्तीसगड. महाराष्ट्रामध्ये तर नाहीये, कन्फर्म माहिती आहे. म्हणजे कुठे असेल रे? छत्तीसगडमध्ये असणार आहे. त्याच्यामुळे ते बरोबर असणं अपेक्षित आहे. कपिलाधारा धबधबा कावेरी नदीवर आहे का रे? नाही. कुठल्या नदीवर आहे? नर्मदा नदीवर आहे. नर्मदा नदी मध्य प्रदेश जे आहे तर ते मध्य प्रदेशमध्ये असलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. मग कपिलाधारा धबधबा नर्मदा नदीवर आहे, तर कावेरी नदीवर कोणता आहे? शिवसमुद्रम. शिवसमुद्रम हा जो काही धबधबा आहे तर तो आपल्याला त्या ठिकाणी कावेरी नदीवर असलेला दिसतो कर्नाटकमध्ये. त्या अनुषंगाने आपल्याला काय सांगितलंय? अयोग्य विधाने निवडा. काय असेल रे? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, लक्षात येते का? बघा पुढे क्वेश्चन नंबर 26. खालील विधानांचा विचार करा. अजिंठा टेकड्यात पैनगंगा नदीचा उगम होतो का? बरोबर आहे. अजिंठा टेकड्यामध्येच होतो. आता अजिंठा टेकड्यांमध्ये कुठे जिल्हा जर बघितला तर आपल्याला दिसतं बुलढाणा या जिल्ह्यामध्ये पैनगंगा नदीचा उगम झालेला दिसतो. ते बरोबर आहे. मध्य प्रदेशमध्ये सातपुडा पर्वतरांगेवर मुलताई इथं तापी नदीचा उगम होतो का? ते पण त्या ठिकाणी बरोबर आहे. आपल्याला बऱ्याचदा असे प्रश्न येताना दिसतात ज्या ठिकाणी आपल्याला एखादी नदी कोणत्या ठिकाणावरून उगम पावते, मग त्या ठिकाणची डोंगर रांग असेल किंवा टेकडी असेल किंवा जिल्हा असेल तर ते विचारताना दिसतात. मग त्या अनुषंगाने पैनगंगा नदीचा उगम कुठे झाला ह्याचा जर एक आपल्याला नकाशा आपल्या डोक्यामध्ये तयार असेल तर ती महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग त्या ठिकाणी पैनगंगा अजिंठा डोंगर रांगेमध्ये उगम पावल्यानंतर बुलढाण्यामधून पुढे अकोला, वाशिम, यवतमाळ अशी वाहताना त्या ठिकाणी दिसते. मग त्याच्यानंतर वर्धा आणि पैनगंगेचं काय झालेलं दिसतो? संगम झालेला दिसतो आणि तिलाच पुढे प्राणहिता म्हणतात. मग प्राणहिता आणि पुढे इंद्रावती ह्या दोन नदींचा संगम झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. वर्धा आणि पैनगंगा या एकमेकांच्या उपनद्या, वर्धेची उपनदी पैनगंगा आहे. एवढं मोठी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. मध्य प्रदेशमध्ये सातपुडा रांगेत मुलताई तापी माहिती आहे, उत्तर दक्षिण दिशेने वाहताना तापी खाली येते आणि त्याच्यानुसार मग आपल्याला वर्धा आणि नागपूरची बाउंड्री चंद्रपूर मधून मग ती खाली जाताना दिसते. मग ती पण त्या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे. तापी नदी आपल्याला इकडे जाते, वर्धा नदी तिकडे जाते. तापी नदी आपल्याला मध्य प्रदेशमध्ये मुलताई टेकडीमध्ये उगम पावून आपल्याला पश्चिमेकडे वाहताना दिसते. त्याच्यामुळे ती महत्वाची धुळे नंदुरबार मधून पुढे जाते. त्यांनी काय विचारलेले? योग्य विधाने निवडा विचारलेलं आहे. काय असेल? पर्याय क्रमांक 3 दोन्ही बरोबर आहे. ठीक आहे, पुढे बघा प्रश्न क्रमांक 27. खालील विधानांचा विचार करा असं म्हटलेलं आहे. योग्य विधान निवडायची आहे. सातमाळा पर्वतरांगांनी गोदावरी आणि भीमा नदीची खोरी वेगळी केलेली आहेत. बरोबर आहे का रे? नाही. सातमाळा, आता ते जर बघायला गेलं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्या जर रांगा महत्वाच्या आहेत त्या पेपरला येताना दिसतात. आता सातमाळा जर का रांगांचा विचार केला तर आपण रांगा जर लिहिल्या तर कोणत्या कोणत्या आहेत रे? सगळ्यात उत्तरेकडची कुठली? सातमाळा, पहिली सातपुडा, दुसरी आहे सातमाळा अजिंठा, त्याच्यानंतर आहे हरिश्चंद्र बालाघाट आणि नंतर आहे शंभू महादेव. ठीक आहे, ह्या 4 रांगा आपल्याला महत्वाच्या दिसतात. मग त्या अनुषंगाने सातपुडेच्या पश्चिमेकडे उत्तरेकडे कोणती नदी वाहते रे? त्या ठिकाणी ती नदी वाहताना दिसते नर्मदा. सातपुडा आणि सातमाळा अजिंठामध्ये नदी वाहताना कोणती दिसते रे? तापी. सिमिलरली सातमाळा अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट मध्ये कोणती नदी वाहताना दिसते रे? गोदावरी. ठीक आहे, त्याच्यानंतर हरिश्चंद्र आणि बालाघाट मध्ये भीमा नदी आणि त्याच्यानंतर खाली आपल्याला वाहताना दिसते ती कृष्णा नदी. मग आपल्याला विचारताना त्यांनी काय विचारलेलं आहे रे? त्या ठिकाणी ते काय विचारतायत बघा. सातपुडा इथे नर्मदा, इथं तापी, इथं गोदावरी, इथं भीमा आणि या ठिकाणी कृष्णा ह्या नद्या वाहताना दिसतात. ठीक आहे, मग ते महत्वाचं. आता काय म्हणते? सातमाळा पर्वतरांगांनी गोदावरी आणि भीमा, सातमाळा जी आहे तर त्यांनी गोदावरी आणि भीमा सेपरेट केली आहे का? नाही. गोदावरी आणि भीमा ह्या नदीचं पात्र कोणत्या डोंगर रांगेने सेपरेट केले रे? हरिश्चंद्र आणि बालाघाट. हरिश्चंद्र बालाघाटनी केलेलं दिसतं, सातमाळा नाही. सातमाळा डोंगर रांगेमुळे कोणतं सेपरेट झालेलं आहे? सातमाळामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, तापी आणि गोदावरी ह्या दोन नद्यांचं काय झालेलं दिसतं? सेपरेशन झालेलं दिसतं. सिमिलरली हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेने कृष्णा आणि भीमा, हरिश्चंद्र बालाघाटमुळे तुम्हाला कृष्णा आणि भीमा सेपरेट झाली आहेत का? नाही. गोदावरी आणि भीमा सेपरेट झालेले दिसतात. कोणते? गोदावरी आणि भीमा.
त्याच्यामुळे हे पण विधान चुकीचं आहे, दोन्ही विधानं चुकीची आहेत. तर काय सांगितलंय, योग्य विधानं निवडा. मग योग्य विधान काय असणार आहे रे, पर्याय क्रमांक 4, दोन्ही विधानं त्या ठिकाणी काय आहेत, चुकीची आहेत. ठीक आहे, लक्षात येते का? पर्याय क्रमांक 27 काय उत्तर असणार आहे, पर्याय क्रमांक 4. बघा, योग्य जोड्या लावा असं विचारलेलं आहे. विद्युत केंद्र दिलेलं आहे आणि जिल्हा दिलेला आहे, त्याच्यामुळे ते महत्वाचं. बघा, उरण, बल्लारपूर, चोला, एकलहरे. उरण कुठे आहे रे, रायगडमध्ये आहे, सगळ्यांना माहिती आहे. उरण हे महाराष्ट्रामधलं एकमेव गॅसवर आधारित पॉवर प्लांट आहे. गॅसवर आधारित आपल्याला पॉवर प्लांट असलेला दिसतो. बल्लारपूर पेपर मिल पण महत्वाची आहे आणि त्याच्या अनुषंगाने कोळशाचं उत्पादन बल्लारपूरला मोठं होतं आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी थर्मल पॉवर प्लांट जो आहे तर तो उभा केलेला दिसतो. महत्वाचा आहे, मोठा आहे, त्याच्यामुळे ते महत्वाचं. चोला हे थर्मल पॉवर प्लांट कुठं आहे, ठाण्यामध्ये आहे. सिमिलरली एकलहरे कुठे आहे रे, नाशिकमध्ये आहे. त्याच्यामुळे त्या महत्वाच्या गोष्टी पेपरला येताना तुम्हाला असं पण विचारू शकतात की गॅस आधारित पॉवर प्लांट कुठं आहे, थर्मल आधारित कुठे आहे, न्यूक्लिअर आधारित कुठे आहे. तर तसे प्रश्न आले तर त्या अनुषंगाने काळजीपूर्वक त्या ठिकाणी कोणता पॉवर प्लांट विचारलाय त्या अनुषंगाने उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे, 28चं उत्तर काय असेल रे, ABCD जे काय आहेत 1 2 3 4 अशी त्याचे पर्याय असणं गरजेचं आहे. पर्यायी उत्तरांकडे जर आपण गेलो तर बघा आपल्याला दिसतं 1 2 3 4 कोणत्या पर्यायामध्ये आहे रे, 1 2 3 4 पर्याय क्रमांक 2. म्हणजे 28चं उत्तर काय असणं अपेक्षित आहे, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, बघा पुढे प्रश्न क्रमांक 29, अयोग्य विधाने निवडा. अंडरलाईन झालं पाहिजे. काय विचारलंय, अयोग्य विचारलेलं आहे, योग्य नाही. रायगड जिल्ह्यात भिरा, खोपोली आणि भिवपुरी इथं जलविद्युत केंद्र आहे का, तर बरोबर आहे. टाटाच्या मदतीने ही आपल्याला भिरा, खोपोली आणि भिवपुरी जलविद्युत केंद्र उभा केलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. उल्हास नदीच्या खाडीजवळ चोला औष्णिक विद्युत केंद्र. आधीच्याच प्रश्नामध्ये बघितलं तर चोला कुठे आहे रे, ठाण्यामध्ये आहे आणि ठाण्यामध्येच उल्हास नदी असलेली आपल्याला दिसते, ते पण बरोबर आहे. फेकरी हे औष्णिक विद्युत केंद्र आहे आणि ते भुसावळमध्ये आहे, बरोबर आहे का, बरोबर आहे. कुठे, जळगाव जे आहे तर ते जळगाव मधल्या भुसावळ जवळ आपल्याला फेकेरी किंवा फोकरी हे औष्णिक विद्युत केंद्र थर्मल पॉवर प्लांट असलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतं, जो कोळशावर आधारित आहे. आणि आपल्याला काय सांगितलंय, अयोग्य विधानं निवडा. याच्यातली कोणतीही विधानं अयोग्य नाही, म्हणजे उत्तर काय रे, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही हे उत्तर असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, बघा पुढे प्रश्न क्रमांक 30, वर्धा नदीचे खोरे कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे का, हो 100% आहे. आपल्याला माहिती आहे वर्धा कुठून येते, मध्य प्रदेशमध्ये उगम पावून ती उत्तर दक्षिण वाहताना दिसते. वर्धा आणि वैनगंगा नदी आहे तर तो त्या ठिकाणी दोन्ही पण गोंडवाना प्रदेशामधून जाते आणि गोंडवाना प्रदेशामध्ये कोळशाचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावरती किंवा साठे असलेले आपल्याला दिसतात. त्याच्यामुळे वर्धा नदी कोळसा उत्पादनासाठी महत्वाची असलेली नदी आहे. देवरुख कोल्हापूर वरंधा घाटातून जातं का, नाही. वरंधा घाटामधून कुठला, महाड पुणेचा रस्ता आहे तर तो आपल्याला त्या ठिकाणी काय दिसतो रे, वरंधा घाटातून जाताना दिसतो. मग त्याच्यामुळे ते चुकीचं आहे. आणि देवरुख कोल्हापूर जो महामार्ग आहे तर तो कोणत्या घाटातून जाताना दिसतो, कुंडी हा जो घाट आहे तर त्या कुंडी घाटातून जाताना दिसतं, त्याच्यामुळे ती महत्वाची गोष्ट. श्रीवर्धन बंदर रेती बंदर आहे. आता सँड बंदर कसं असेल रे, जर का महाराष्ट्राची किनारपट्टी हिरिया प्रकारची आहे किंवा त्याचं निम्नजन किंवा खच्चीकरण होऊन ती निर्माण झालेली आहे तर त्या ठिकाणी बंदर आपलं सँड पोर्ट बनवू शकतं का किंवा रेती बंदर बनवू शकतं का, तर ते बनणं शक्य नाही. त्याच्यामुळे सी चुकीचं आहे. आपल्याला काय सांगितलंय रे, प्रश्न बघा 30वा विचारताना त्यांनी सांगितलं की योग्य विधानं निवडा. काय आहेत रे, बी आणि सी दोन्ही पण चुकीची आहेत आणि फक्त ए बरोबर आहे. म्हणजे 30चं उत्तर काय यायला पाहिजे, फक्त 1. म्हणजे उत्तर काय आहे रे, पर्याय क्रमांक 1 हे असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, लक्षात येते का. बघा पुढे क्वेश्चन नंबर 31, योग्य जोड्या लावा. राज्य विचारलेलं आहे तमिळनाडू, कर्नाटक, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल आणि या ठिकाणी राज्य प्राणी विचारलेला आहे. परत एकदा आठवण करून देतो, ज्या वेळेस तुम्हाला असे प्रश्न येतील राज्य प्राणी विचारलेला आहे तर त्या अनुषंगाने तिथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला ते डिटेलमध्ये माहीत असणं अपेक्षित नाही. एखाद दुसरं जरी माहीत असेल तर तुम्हाला काय होणार आहे रे, त्या ठिकाणी उत्तर येणं सोपं जाणार आहे. त्याच्यामुळे बघा फिशिंग कॅट हा जर बघितला तर हा कुठे असणार आहे रे, फिशिंग कॅट ही साधारणतः ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता जास्त आहे तर त्या ठिकाणी ती काय असणार आहे, त्या ठिकाणी फिश सापडणार आहे आणि त्याचा शिकार करणारा फिशिंग कॅट जो आहे तर तो सापडणार आहे. मग तो राज्य प्राणी तमिळनाडू, कर्नाटक, छत्तीसगड या 3 राज्यांमध्ये आणि पश्चिम बंगाल या 4 राज्यांमध्ये आपल्याला पाण्याची उपलब्धता आणि फिश कुठे जास्त सापडतील तर पश्चिम बंगालमध्ये सापडतील. मग त्या अनुषंगाने जरी डोकं लावलं तरी डीचं 1 असणं अपेक्षित आहे. पर्यायामध्ये गेलं तर पहिला ऑप्शन त्या ठिकाणी डिलीट होतो. सिमिलरली तमिळनाडूमध्ये काय आढळतं रे, निलगिरी तहर आढळताना दिसते. कर्नाटकमध्ये हत्ती आपल्याला माहिती आहे की किती दुडघोस घालतात, त्या
त्या प्रमाणामध्ये कर्नाटकमध्ये हत्तींची संख्या खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. सिमिलरली छत्तीसगड हे रान म्हैसच्या संदर्भामध्ये आपल्याला दिसतं आणि त्याच्यासाठी बायोडायव्हर्सिटी त्या ठिकाणी अधिवास पण निर्माण केला किंवा हॅबिटॅट निर्माण केलेला रान म्हशींसाठी दिसतो, ते पण फेमस आहे. मग त्या अनुषंगाने आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतो. ठीक आहे, उत्तर काय असेल? एचं 3, बीचं 4, कचं किंवा सीचं 2 आणि 1. 3 4 2 1 पर्यायाकडे जर गेलं तर 3 4 2 1 कुठे रे? पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असणं अपेक्षित आहे. 31चं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, बघा पुढे क्वेश्चन नंबर 32 काय विचारलेलं आहे रे? अयोग्य विधाने निवडा. नागरहोल राष्ट्रीय उद्यान कर्नाटक राज्यात आहे, शिवपुरी राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश राज्यात आहे, गिंडी राष्ट्रीय उद्यान तमिळनाडू राज्यात आहे आणि वेलवादा राष्ट्रीय उद्यान राजस्थानमध्ये आहे. हे तिन्ही विधानं बरोबर आहेत. नागरहोल कर्नाटकमध्येच आहे, शिवपुरी मध्य प्रदेशमध्येच आहे आणि गिंडी पण तमिळनाडूमध्ये आहे. मात्र वेलवादार हे जे आहे तर ते गुजरातमध्ये असलेलं आपल्याला दिसतं. कुठे? गुजरातमध्ये आहे, ते राजस्थानमध्ये नाही. त्याच्यामुळं डी विधान चुकीचं आहे. तेवढं बघा, अयोग्य विधान निवडा सांगितलेलं आहे. काय असेल रे? पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, पुढे बघा IPCCचा संदर्भामध्ये दिले इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज याच्या संदर्भामध्ये प्रश्न आलेला आपल्याला दिसतो. सगळ्यात महत्वाचं IPCC ची स्थापना कधीची आहे रे? 1988 चीच आहे. 1988 ची आहे. UNEP युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम आणि वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन या दोघांनी मिळून ती स्थापन केलेली आहे, ते पण बरोबर आहे. हेडक्वार्टर जिनिवाला स्वित्झर्लंड मधलं जिनिवा आहे, त्या ठिकाणी आपल्याला आढळतं. 2007 ला विभागून त्याला त्या ठिकाणी नोबेल प्राइज दिलेला दिसतो, ते पण बरोबर आहे. आणि IPCCचा पहिला रिपोर्ट जो आहे 1988 ला एस्टॅब्लिश झाल्याच्या नंतर 90 मध्ये आलेला दिसतो, ते पण त्या ठिकाणी बरोबर आहे. दिलेली जे काही विधानं आहेत सगळीच्या सगळी काय आहेत रे? बरोबर आहेत. योग्य विधानं निवडायला सांगितलेले आहेत. उत्तर काय असेल ते तिचं वरीलपैकी सर्व. पर्याय क्रमांक 4 हे असणं अपेक्षित आहे. IPCC बद्दल एवढी माहिती असणं मिनिमम गरजेचं आहे. तेवढे सगळे इन्फॉर्मेशन त्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेली दिसते. पुढे बघा प्रश्न क्रमांक 34 खालील विधानांचा विचार करा. भारतातील पहिला कार्बन मुक्त जिल्हा माजुली बरोबर आहे का रे? चुकीचं आहे. माजुली हे नाही. त्याच्यामुळे बुरानपूर हा जो जिल्हा आहे, बुरानपूर मध्य प्रदेशमध्ये, तर तो बुरानपूर जो जिल्हा आहे तर तो पहिला कार्बन मुक्त जिल्हा आहे, त्याच्यामुळे ते चुकीचं आहे. सिक्कीम हे भारतातील पहिलं पूर्णतः सेंद्रिय शेती आधारित राज्य बरोबर आहे का रे? बरोबर आहे, हे बरोबर आहे. पहिलं ऑर्गॅनिक फार्मिंगच्या संदर्भामध्ये पहिलं स्टेट कुठलं आहे तर ते सिक्कीम आहे, ते बरोबर आहे. सगळी इकॉनॉमी जी आहे तर ती त्यांच्या त्या ऑर्गॅनिक फार्मिंग वरती चाललेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते. मग त्या अनुषंगाने ते पण महत्वाची गोष्ट. ठीक आहे, पुढे बघा योग्य विधाने निवडा असं म्हटलं होतं. काय असणार आहे रे? पहिलं उत्तर चुकलेलं आहे. कार्बन मुक्त जिल्हा माजुली नाही तर बुरानपूर आहे, ते महत्वाचे. माजुली काय आहे रे? आसाम मधल्या ब्रह्मपुत्रा नदीमधलं एक बेट आहे, जे वन ऑफ द लार्जेस्ट बेट आहे नदीमध्ये असलेलं. 2016 ला सरकारने त्याला, आसाम सरकारने जिल्हा म्हणून घोषित केलेलं आहे. बी फक्त बरोबर आहे, ए चुकीचं आहे. आणि आपल्याला काय करायचंय? योग्य विधानं निवडायचे आहे. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 केवळ बी बरोबर, ए चुकीचं आहे. ठीक आहे, पुढे बघा 1987 साली प्रसिद्ध झालेला ब्रुटलँड अहवालाचं शीर्षक खालीलपैकी काय होतं? काय होतं रे? अवर कॉमन फ्युचर. सगळ्यांना माहितीये 1983 मध्ये आपल्याला 1983 मध्ये एक समिती WCED, तर ती महत्वाची गोष्ट वर्ल्ड कमिटी ऑन एन्व्हायरमेंट डेव्हलपमेंट ही स्थापन झालेली दिसते ब्रुटलँडच्या अध्यक्षतेखाली. मग तिने तो 1987 ला काय दिला? रिपोर्ट दिला होता. मग त्या अवर कॉमन फ्युचर रिपोर्ट मध्ये सगळ्यात महत्वाचं काय दिलं होतं रे? शाश्वत विकास जी आहे, शाश्वत विकासाची संकल्पना, की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की पुढच्या पिढीसाठी आपल्याला नैसर्गिक संसाधनं ठेवायची आहेत आणि त्या अनुषंगाने ती पण जबाबदारी आपली आहे. आपला ज्याच्यावर हक्क नाही ते आपण उपसा करू शकत नाही. ती पुढच्या पिढीचा जो हक्क आहे तो आपण त्यांना कॅरी फॉरवर्ड करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने मग सस्टेनेबल डेव्हलपमेंट पहिल्यांदा या अवर कॉमन फ्युचर रिपोर्ट मध्ये मांडलेला दिसतो. मग त्या अनुषंगाने ते पण महत्वाचं आहे. 35चं उत्तर काय असेल रे? पर्याय क्रमांक 2 अवर कॉमन फ्युचर. बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे, लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणत्या समित्या RRB पुनर्रचनेशी संबंधित आहे? RRB काय? रिजनल रुरल बँका. कधीच्या आहेत रे? 2 ऑक्टोबर 1975 ला आपल्याला स्थापना झालेली दिसते. नरसिंहन समिती होती, तिने शिफारस केलेली दिसते. पहिल्या मग तुमच्या 5 RRB स्थापन झाल्या होत्या. ऍक्च्युली स्थापना 75 ची आहे, पण ऍक्ट जो आहे तर तो 1976 चा आहे. तेवढी गोष्ट लक्षात ठेवा.
जरी स्थापना आधी झाली असली तरी ऍक्ट मात्र 1976 ला झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. MC भंडारी, शेकटकर समिती, रतन वातल समिती, के बसू समिती आणि डॉक्टर व्यास समिती अशा 5 समित्या दिल्यात आणि त्या कोणत्या RRBच्या पुनर्रचने संदर्भामध्ये आहेत असं विचारलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा डिटेलमध्ये माहिती असणं अपेक्षित नाही. शेकटकर हे कॅप्टन होते. तर ही जी समिती आहे ती संरक्षण मंत्रालयाने स्थापन केलेली दिसते. लष्करी सुधारणांच्या संदर्भामध्ये ती आहे, त्याच्यामुळं तो ऑप्शन तर त्या ठिकाणी येणार नाही. ठीक आहे. शेकटकर BJP गव्हर्नमेंटनी स्थापन केली होती. रतन वातल समिती ही सगळ्यांना माहित असेल. डिजिटल पेमेंटच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी ती BJP गव्हर्नमेंटनी स्थापन केलेली दिसते. म्हणजे B आणि C त्या ठिकाणी येणं अपेक्षित नाही. B पण केला आणि C पण. पर्यायामध्ये गेले तर B कुठे कुठे आहे रे? B आहे, C आहे, C आहे, B आहे. म्हणजे हे तिन्ही पर्याय काय होणार आहेत रे? डिलीट होणार आहेत. म्हणजे बाकीचे असणार नाही असणार काही कन्फ्युजनचं कारण नाही. तिन्हीला घेऊन जायचं आहे. बसू समिती, व्यास समिती आणि भंडारी समिती तिन्ही पण समित्या RRBच्या पुनर्रचने संदर्भामध्ये असलेल्या आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. ठीक आहे. उत्तर काय असेल रे? पर्याय क्रमांक 1 हे असेल. बघा पुढे क्वेश्चन नंबर 37. परदेशातून होणाऱ्या प्रत्यक्ष गुंतवणुकीमुळे कोणते फायदे होतात? आपल्याला माहिती आहे डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, FDI जी म्हणतो आपण, FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. काय होणार आहे? गुंतवणुकीमुळे कोणते फायदे होणार आहेत? आर्थिक वृद्धी होणार आहे का? त्याच्यासाठी तर गुंतवणूक पाहिजे, ऑटोमॅटिकली होणार आहे. गुंतवणुकीची पातळीच FDI मुळे वाढणार आहे. तंत्रज्ञान सुधारणा होणार आहे का? होणार आहे. गुंतवणुकीचा परदेशाकडे जाईल का? नाही, स्वतःच्या देशाकडे. FDI कशाला म्हणतात? फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. ती कुठे होते? आपल्या देशामध्ये येते. मग ते गुंतवणूक ही परदेशात जाईल का? नाही, ती कुठे येईल? भारतामध्ये येईल. त्याच्यामुळे D चुकीचा आहे. मानवी आणि संस्थात्मक क्षमतांचा विकास होणार आहे का? हो. ऑटोमॅटिकली गुंतवणूक जर वाढली, इन्व्हेस्टमेंट जर वाढली, भांडवल वाढलं तर त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली संस्थात्मक किंवा मानवाचा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट जी आहे तर ती होताना आपल्याला दिसेल. म्हणजे फक्त D येणार नाही, बाकीचे सगळे पर्याय येतील. कुठे आहे? ABCE कुठे आहे? पर्याय क्रमांक 1. म्हणजे 37चं उत्तर काय असेल रे? पर्याय क्रमांक 1 केवळ ABC बरोबर आहे. बघा पुढे 38. हे खर्च केंद्र सरकारचे विकास खर्च आहेत. आता आपल्याला माहिती आहे खर्च करताना विकास खर्च आणि बिगर विकासात्मक खर्च असा येतो. जो पुढे लोकांच्या विकासासाठी वापरला जातो तर तो आपला काय असणार आहे? विकास खर्च आहे. बिगर विकासात्मक खर्चामध्ये काय येईल रे? प्रशासकीय खर्च असेल, संरक्षणावरचा खर्च असेल, व्याज जे आहे, कर्ज घेतलेलं कर्जावरती येणारं व्याज आहे तर त्या व्याजावरती होणारा खर्च असेल. तर हे सगळे काय असतात? अनुत्पादक किंवा बिगर विकासात्मक खर्च असतात. आता पर्यायामध्ये त्यांनी विकास खर्च विचारलाय. व्याज अदा करण्यासाठीचा खर्च पहिलाच पर्याय आहे. येणार आहे का? नाही, तो बिगर विकासात्मक आहे, अनुत्पादक आहे. सामाजिक सेवांवरला खर्च म्हणजे शिक्षण असेल, त्याच्यानंतर आरोग्य असेल, या सगळा विकासात्मक खर्च दिसतो. अनुदानावरील खर्च पण आपल्याला दिसतो की तो विकासात्मक आहे. विकास उपक्रमांचा विस्तार तो पण ऑटोमॅटिकली काय असणार आहे? विकास खर्च असणार आहे. म्हणजे BCD आहे, A नाही. आपल्याला विचारले काय रे? खाली बघा पर्यायी उत्तर योग्य विधान डॅश हा खर्च आहे. विकास खर्च म्हणजे काय असेल? BCD हे उत्तर असणं अपेक्षित आहे कारण A येत नाही. कुठे आहे पर्याय? पर्याय क्रमांक 2. बाकीच्या ठिकाणी A आहे. व्याज देणं हा विकासात्मक खर्च नसतो. त्याच्यामुळे ती महत्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. ठीक आहे. बघा पुढे क्वेश्चन नंबर 39. खालील विधानांचा विचार करा. भारतामध्ये प्रमुख शेतमालाचा किमान आधारभूत किमती नाफेड ठरवतो. नाफेड ठरवतं का? नाही. कमिटी ऑन ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइस, CACP 1965 ची कृषी मूल्य आयोगाची स्थापना आणि त्याच्यानंतर 1985 ला त्याच्या नावामध्ये झालेला बदल. तर 1985 ला स्थापन झालेला हा CACP आयोग आहे. हा आपल्याला त्या ठिकाणी स्थापन केल्याच्या नंतर तो रेकमेंड करतो की या कृषी मालाच्या ज्या काही FRP आहेत तर त्या असणार आहेत. त्याच्यामुळे किमान आधारभूत MSP असणार आहे. नाफेड ठरवत नाही. नाफेड काय आहे? नाफेड ही कॉपरेटिव्ह किंवा सहकारी तत्वावर स्थापन झालेली एक विपणन संस्था त्या ठिकाणी आहे आणि ती त्या ठिकाणी त्या संस्थात्मक दृष्टीने विपणन करण्याचं काम सहकारात्मक तर ते करताना दिसते. त्याच्यामुळे ते येणार आहे का? नाही. जी काही गव्हर्नमेंटची इकॉनॉमिक कमिटी आहे तर त्या इकॉनॉमिक अफेअर कमिटीला ही CACP काय करतं? कृषी मूल्य आयोग रेकमेंडेशन करतं की एवढ्या 25 पिकांची ही काय असणार आहे? MSP असणार आहे आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी आपल्याला कृषी मंत्रालय ती आकडेवारी जाहीर करताना दिसतं. त्याच्यामुळे पहिलं विधान 100% चुकीचं आहे. नाफेड ही देशातली सरकारी आहे का रे? नाही, सहकारी पाहिजे, कॉपरेटिव्ह असणार आहे. त्याच्यामुळे ती महत्वाची गोष्ट चुकीचं आहे. केंद्रीय वकार महामंडळ 1957 बरोबर आहे का? सेंट्रल वेअर हाऊस कॉर्पोरेशनची स्थापना मात्र 1957 ला झालेली दिसते. काय विचारलेलं आहे? अयोग्य विधाने निवडा असं विचारलेलं आहे. त्या ठिकाणी बघा C 100% बरोबर आहे. पर्यायाकडे जर गेले तर C आणि C सर्व आहे. C सगळीकडेच येतं. म्हणजे राहतो कुठला रे पर्याय? पर्याय क्रमांक 1 A आणि B. जरी समजा मला B मधला डाऊट असेल की
की सरकारी किंवा सहकारी वाचण्यात चूक झाली तरीही काही प्रॉब्लेम नाही, पण मला हे कन्फर्म माहित पाहिजे की वकार महामंडळाची स्थापना 1957 ची आहे. हे जर माहित असेल तर आरामात आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतो. 39चं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1. बघा 40 आपेडाच्या शिफारशीनुसार कृषी मूल्य आयोग अस्तित्वात आत्ताच बघितलं आपण. कृषी मूल्य आयोग आपेडाच्या रिकमेंडेशन नुसार आला का रे? नाही, आपेडाची स्थापनाच नंतरची आहे, त्याच्यामुळं ते तर येणार नाही. महाराष्ट्र कृषी शिक्षण संशोधन परिषद 1984 ला स्थापन झाली, बरोबर आहे का रे? बरोबर आहे, 1984 लाच झाली. महाराष्ट्रामधले जे काही 4 कृषी विद्यापीठ आहे, परभणी, अकोला, दापोली आणि राहुरी, ह्या 4 विद्यापीठांचं नियंत्रण करण्याचं काम किंवा शिक्षणाच्या संदर्भामध्ये संशोधन, कृषी शिक्षणाच्या संदर्भामध्ये संशोधन करणं, नियंत्रण करणं, सिलेबस ठरवणं, हे सगळं महाराष्ट्र कृषी शिक्षण संशोधन परिषद करते. आणि एस्टॅब्लिशमेंट कधीची आहे? 84च आहे. काय म्हटलंय? नागपूर इथं मुख्यालय आहे का रे? नाही. नागपूरमध्ये मुख्यालय आहे का? नाही. कुठे आहे रे? पुण्यामध्ये आहे. सगळ्यात महत्वाचं, म्हणून ते विधान चुकीचं आहे. अर्ध बरोबर आहे, अर्ध चुकीचं. स्थापना 84 आहे, पण हेडक्वार्टर मात्र पुण्यामध्ये असलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यामुळे काय असणार आहे रे? दोन्ही विधानं चुकीची आहेत. योग्य विधानं ओळखा असं विचारलेलं आहे. उत्तर काय यायला पाहिजे? यापैकी नाही, कोणतंही विधान बरोबर नाही, म्हणजे दोन्ही चूक आहेत. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असेल. बघा पुढे, भारताच्या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये खालीलपैकी कोणती लक्ष्य निश्चित केली होती? महत्वाचं, 10वी पंचवार्षिक कधीची आहे? 2002 ते 2007 मध्ये आलेली दिसते. ठीक आहे, अटल बिहारी वाजपेयींचा काळ. त्या ठिकाणी दारिद्र्यात घट 100% असणार आहे. पंचवार्षिक योजनेचं महत्वाचं लक्ष आहे सहकारास प्रोत्साहन. आता सहकार महत्वाचा आहे. देशाचा विचार जर आपण केला तर आपल्याला माहिती आहे सहकार पूर्ण देशामध्ये पसरलेला आहे का रे? तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती सहकार स्वीकारला गेला आहे का? किंवा आपण ज्यावेळेस पंचवार्षिक योजना वाचतो त्यावेळेस कुठेतरी कोणत्याही पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला सहकार हा ठेकेनी वाढवण्यासाठी त्या ठिकाणी किंवा प्रोत्साहन देण्यासाठी तरतूद केलेली दिसत नाही. त्याच्यामुळे सहकार येईल का? नाही. वृद्धी दर आणि रोजगारात हे तर बेसिक लक्ष आहे आपल्या पंचवार्षिक योजनेचं. प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकरण होतं का? होतं. स्कूल चले हम 2000 जे आहे सर्व शिक्षा अभियान, तर ते चालू झालेलं दिसतं. मग त्या अनुषंगाने आपल्याला दिसतं की लोकसंख्या धोरण असेल तर त्याच्यामध्ये पण टार्गेट होतं 2010 पर्यंत आपल्याला काय करायचंय? प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत उपलब्ध करून द्यायचं आहे. मग त्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकरण हे लक्ष निश्चित असलेलं दिसतं. उत्तर काय येणार आहे? ब येणार नाही, फक्त बाकीचे सगळे येतील. मग ब कुठे कुठे आहे? सर्व आहे. बी आहे, इथे पण बी आहे, म्हणजे उत्तर काय रे? पर्याय क्रमांक 4 ACD हे उत्तर असणं अपेक्षित आहे. 41चं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, पुढे बघा, खालीलपैकी कोणत्या कारणामुळे किमती वाढतात? कोणत्या कारणामुळे? अप्रत्यक्ष कर, प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष व प्रत्यक्ष दोन्ही कर, आणि यापैकी नाही. आता काय असेल रे? कोणत्या कारणामुळे आपल्याला दिसतं? सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराचा डिफरन्स जर माहित असेल किंवा त्याचा इम्पॅक्ट कोणावरती पडतो एवढं जरी माहित असेल तरी आपल्याला कळून जाऊ शकतं. आता प्रत्यक्ष करामध्ये आपण काय करतो रे? अप्रत्यक्ष कोणत्या गोष्टी येतात? इन्कम टॅक्स असेल तो तुम्ही भरता, त्याच्यानंतर कॉर्पोरेशन टॅक्स ज्या कंपन्या भरतात ते ह्या प्रत्यक्ष करामध्ये येताना आपल्याला दिसतात. त्याच्यामुळे किमती वाढणार आहेत का? नाही, ते उत्पन्नावरती आकारला जातो. मग तुम्हाला त्या ठिकाणी किमती कशामुळे वाढतील? अप्रत्यक्ष कर. फॉर एक्झाम्पल, अप्रत्यक्ष करामध्ये कोण येतं? GST, वॅट, ह्या सगळ्या गोष्टी येतात. GST वाढला की ऑटोमॅटिकली काय होणार आहे रे? वस्तूच्या किमती वाढणार आहेत. तेवढं जरी माहित असेल तरी पण उत्तराला जाता येतं. ठीक आहे, किमती कशामुळे वाढतील? अप्रत्यक्ष करामुळे त्या ठिकाणी वाढताना दिसतील. 42चं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1. बघा, क्वेश्चन नंबर 43 योग्य पर्याय निवडा. भारत सरकारच्या रोजगार हमी कायदा 2005 मधील तरतुदी खाली दिलेल्या आहेत. वर्षातून 180 दिवसाची रोजगार हमी 180 आहे का? नाही. किती आहेत रे? 100 एवढं आहे. रोजगार निर्मितीसाठी सार्वजनिक आणि खाजगी, बघा खाजगी घातलेलं आहे. खाजगी काम रोजगार हमीमध्ये होतं का? तर अजिबात होताना दिसत नाही, काही संबंधच नाहीये. आता सध्या सरकारी योजना ज्या दिल्या जातात, फळबाग लागवड असेल, मागेल त्याला शेततळं असेल, अशा ज्या काही योजना आहेत तर त्या योजनांमार्फत होणारी कामं मात्र रोजगार हमीमध्ये इन्क्लूड केलेली दिसतात. मात्र वैयक्तिक खाजगी कामांचा समावेश रोजगार हमीमध्ये केलेला दिसत नाही. 2005चा कायदा असला तरी लागू मात्र 2 फेब्रुवारी 2006 ला झालेला दिसतो. मग त्यानुसार मग पुढे 2009 ला महात्मा गांधीजींची 140वी जयंती आहे 2 ऑक्टोबरची. तर त्यावेळेस मग 140व्या जयंतीनिमित्त आपल्याला रोजगार हमी कायद्याला, रोजगार हमी योजनेला आपल्याला त्या ठिकाणी महात्मा गांधीजींचं नाव दिलेलं दिसतं. महात्मा गांधी रोजगार हमी योजना. रोजगार करणाऱ्या व्यक्तीला किमान वेतनाची हमी देणं, त्यात तेच तर मेन मोटिव्ह आहे की मिनिमम वेज त्या ठिकाणी भेटला पाहिजे. 1976चा आपला मिनिमम वेजचा ऍक्ट आहे, तो पण त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे पहिलं आणि दुसरं विधान चुकीचं आहे, फक्त सी बरोबर आहे. योग्य विधानं निवडायला आपल्याला सांगितलेली आहेत. म्हणजे काय असेल रे? पर्याय क्रमांक 3 केवळ सी बरोबर आहे, बाकीची चुकीची आहेत. मग 43चं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3. बघा,
राष्ट्रीय स्पर्धात्मक कार्यक्रम, आता सगळ्यात महत्वाचं, राष्ट्रीय स्पर्धात्मक कार्यक्रम कधीचा आहे? 2007-2008 युपीए गव्हर्नमेंटनी तो आणलेला दिसतो. आपल्याला माहिती आहे MSME जो आहे, मायक्रो स्मॉल आणि मीडियम मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जो आहे तो आपल्या भारताच्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा बॅकबोन असलेला दिसतो. त्याचा जो शेअर आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. जीडीपीचा जर विचार केला तर 17% जीडीपी मध्ये वाटा ह्या मायक्रो स्मॉल आणि मीडियम स्केल इंडस्ट्रीचा आपल्याला दिसतो. मग त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी, मीडियम स्केल आणि स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये सुधारणा करण्यासाठी 2007-08ला युपीए गव्हर्नमेंटने एक स्कीम आणली होती की त्या सगळ्या मीडियम आणि स्मॉल स्केल इंडस्ट्रीला जागतिक पातळीवरती कॉम्पिटिशन करण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा, त्या दर्जा तो त्या ठिकाणी राखला जावा. त्या अनुषंगाने मग राष्ट्रीय स्पर्धात्मक कार्यक्रम, नॅशनल कॉम्पिटिटिव्ह प्रोग्राम हा आपल्याला आलेला दिसतो. मग त्या अनुषंगाने त्यांनी काय विचारलं? कोणत्या करता नाही असं विचारलेलं दिसतं. काय आहे? केवळ महिला उद्योगांकरता नाही, 100% तंत्र सुधारणा नाही, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांसाठी आणि जागतिक स्पर्धेला तोंड देण्यासाठी केलेलं आहे. आपल्याला कोणत्यासाठी नाही असं विचारलेलं आहे. ए आणि बी हे त्याचं उत्तर असणं अपेक्षित आहे. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, पुढे बघा प्रश्न क्रमांक 45. खालील विधानांचा विचार करा. भाववाढ नियंत्रण करण्यासाठी केंद्र सरकार काम करत असतं. केवळ केंद्र सरकार आहे का रे? सगळ्यांना माहिती आहे केंद्र सरकार, आणि त्या ठिकाणी काय आहे? केवळ केंद्र सरकार असणार आहे का? नाही, RBI पण असणार आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. भाववाढीवर नियंत्रण ठेवण्याचं काम पहिलं तर चुकीचं आहे. किंमत वाढीचं नियंत्रण करणं पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्रथमच जाहीर केलं होतं. बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. त्याच्यामुळे ती महत्वाची किंमत वाढ नियंत्रणाच्या संदर्भात. आणि त्या अनुषंगाने आपल्याला दिसतं 13% एकमेव योजना आहे, तर ती एकमेव योजनेमध्ये आपल्याला 13% किमती कमी झालेल्या दिसतात. त्याच्यामुळे ती महत्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. आता काय विचारलेलं? खालील विधानांचा विचार करा आणि योग्य विधान निवडा. योग्य विधान निवडा. काय आहे? केवळ बी बरोबर. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, एकमेव योजना होती ज्याच्यामध्ये किमती कमी झालेल्या होत्या 13%, ती म्हणजे पहिली पंचवार्षिक योजना होती. ॲडम स्मिथ यांनी कर आकारणीचं लवचिकतेचं तत्व मांडलेलं दिसतं. आता करामध्ये लवचिकता जर नसेल तर तो कर भरला जाईल का? नाही, लोकांकडून टाळण्याचं प्रमाण वाढेल. कर म्हणजे केवळ उत्पन्न, लगेच डाऊट आला पाहिजे. केवळ, पूर्ण, सर्व, काही, फक्त असे 40 शब्द त्या ठिकाणी येतात, तर ते लक्षात घेणं गरजेचं आहे. कर हे सक्तीचं देणं आहे. हे आहे का? हो. कायद्याने घटनेच्या कलमामध्ये 267 मध्ये सरळ म्हटलंय की संसदेने कायदा केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा कर आकारला जाऊ शकत नाही, आणि ते देणं काय आहे? कंपल्सरी आहे. कराच्या डेफिनेशन, टॅक्सच्या डेफिनेशन मध्येच ते येताना दिसतं. भारतीय विक्री कर सगळ्यात पहिल्यांदा 1935 ला लागू झाला का? नाही, 1956 ला लागू झालेला दिसतो. त्याच्यामुळं डी चुकीचा आहे. काय विचारलेले? खालील विधानांचा विचार करा आणि योग्य विधान त्या ठिकाणी निवडा असं सांगितलेलं आहे. डी तर येणार नाहीये, म्हणजे डी गेला, तुमचा चौथा ऑप्शन गेला. नंतर कर केवळ उत्पन्नाचं साधन आहे का? नाही, केवळ उत्पादनाचं साधन नाही, म्हणजे दुसरा ऑप्शन पण त्या ठिकाणी गेला. ॲडम स्मिथ लवचिकतेचं तत्व मांडलं का? बरोबर आहे. कर हे सक्तीचं देणं आहे का? तर 100% बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय असायला पाहिजे रे? पर्याय क्रमांक 1, केवळ ए आणि सी. 46चं उत्तर असेल 1. बघा पुढे, अयोग्य जोडी ओळखा. काय विचारलंय? तेंडुलकर समिती ग्रामीण दारिद्र्य रेषेची फेरनिश्चिती, नरसिंहन समिती बँकिंग क्षेत्रातील सुधारणा, चक्रवर्ती समिती कर सुधारणा, आणि चेलैया समिती, राजा चेलैया समिती जी वित्तीय क्षेत्रातील सुधारणा, अशा दिलेल्या आहेत. आणि त्याच्यातल्या योग्य जोड्या त्या ठिकाणी ओळखायला विचारलेल्या आहेत. आता तेंडुलकर समिती सगळ्यांना माहिती आहे, 2009ला स्थापन झालेली आपल्याला दिसते. कशासाठी होते रे? दारिद्र्य रेषा फाइंड आउट करण्यासाठी दिसते. आणि त्या अनुषंगाने 2004-05 आणि 2009-10 ह्या 2 आकडेवारी तेंडुलकर समितीच्या नुसार आलेल्या आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. नरसिंहन समिती 1991 ची दिसते. बँकिंग क्षेत्रातील सुधारणांसाठी आहे का? तर बरोबर होतं. 1991 ला पहिली नरसिंहन समिती स्थापन झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते. चक्रवर्ती समिती कधीची आहे? 1985 ची आहे. मात्र ती कर सुधारणा सुचवते का? नाही, ती काय सुचवते? वित्तीय क्षेत्रातील सुधारणा, मॉनिटरी पॉलिसीच्या संदर्भामध्ये त्या कमिटीने रेकमेंडेशन केलेल्या दिसतात. आता राजा चेलैया समिती मात्र कर सुधारणेच्या संदर्भामध्ये आहे. तिची स्थापना कधीची आहे? 1991 ची आहे. तेवढं फक्त त्यांनी इंटरचेंज केलेलं आहे. चक्रवर्ती समिती वित्तीय क्षेत्र सुधारणा आणि चेलैया समिती कर सुधारणा, म्हणजे त्याच्यामुळे सी आणि डी जोड्या चुकीच्या येतील. फक्त ए आणि बी बरोबर येईल. आपल्याला काय सांगितलंय? अयोग्य जोड्या ओळखा. सी आणि डी चुकीच्या आहेत. पटकन घाईघाईमध्ये ए बी लिहायचं नाही. पर्याय क्रमांक काय असेल रे? 3. 47 उत्तर काय असेल? 3. बघा पुढे, क्वेश्चन नंबर 48. रेपो रेट म्हणजे काय? आता रेपो रेट म्हणजे काय असतं रे? जी काही रिझर्व्ह बँक काय करते, थोड्या काळासाठी, ओव्हरनाईट वेळेसाठी बँकांना, व्यापारी बँकांना जे कर्ज देते त्याला आपण रेपो रेट म्हणतो. हा रेपो रेटचा उपयोग काय असतो? ज्या वेळेस RBIने असे नॉर्म्स ठरवलेले होते की स्टॅच्युटरी
लिक्विडिटी रेशो SLR आणि CRR काय केला पाहिजे, बँकांनी मेंटेन केला पाहिजे. तेवढी अमाऊंट बँकांनी शिल्लक ठेवली पाहिजे. CRR RBI कडे ठेवला जातो आणि SLR स्वतःकडे ठेवला जातो. तो SLR चा रेट सध्याचा 18% असलेला आपल्याला दिसतो आणि तो मेंटेन करण्यासाठी त्या ठिकाणी काय दिसतं आपल्याला, ही रेपो रेटची सुविधा बँकेनी RBI उपलब्ध करून दिलेली दिसते. म्हणजे थोडक्यात रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना ज्या रेटनी कर्ज देतं त्याला रेपो रेट म्हटलं जातं आणि तो शॉर्ट कालावधीसाठी असतो, ओव्हरनाईट कालावधीसाठी असतो. समजा शुक्रवारी सगळे व्यवहार बंद होतात आणि आता मात्र बँकेकडे SLR 18% असणं बंधनकारक आहे, पण तेवढा नाहीये. मग 1% समजा कमी पडतोय, तर ती व्यापारी बँक काय करेल, पटकन रिझर्व्ह बँकेकडे जाईल आणि त्यांना रेपो रेटनी ते काय करेल, कर्ज उचलेल आणि तेवढा 18% मेंटेन करायचं काम त्या ठिकाणी करणार आहे. मग त्या अनुषंगाने त्या ठिकाणी रेपो रेटची सुविधा आपल्याला दिलेली दिसते. मग उत्तरामध्ये काय दिलंय, रिझर्व्ह बँक ज्या दराने व्यापारी बँकांकडून कर्ज घेते त्याचा दर नाही, तर त्याला काय म्हणतात रे, रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. त्याच्यामुळे ते येणार नाही. दीर्घकालीन असतं का, नाही, ते कसं असतं, ओव्हरनाईट किंवा शॉर्ट कालावधीसाठी असतं. केंद्र सरकारच्या दराने व्यापारी बँकांना काही संबंध नाही, त्याच्यामुळे ते पण येणार नाही. म्हणजे उत्तर काय असेल रे, रेपो रेट म्हणजे यापैकी नाही. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणं अपेक्षित आहे. सध्याचा रेपो रेट किती आहे, 6.5%. हा वाढताना दिसतोय. का रे, रेपो रेट कधी वाढतो, ज्या वेळेस महागाई वाढते, लोकांमधला हातातला पैसा वाढतो, त्यावेळेस आपल्याला कर्ज महाग झालेली दिसतात आणि मग बँकांना कर्ज देण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी RBI काय करतं, रेपो रेट वाढवताना दिसतं. मग त्यानुसार खाली इम्पॅक्ट होतो आणि ग्राहकांना पण रेपो रेट वाढल्यामुळं कर्ज महाग मिळताना दिसतात. म्हणून मग दिसतं आता सध्या महागाई वाढते, म्हणजे लोकांकडे मुबलक पैसा आहे, तो शोषून घेण्याचं काम ते करत आहे, म्हणून रेपो रेट वाढवलेला दिसतो आणि रिव्हर्स रेपो वाढवलेला दिसतो. त्याच्यामुळे ती रिव्हर्स रेपो कमी केलेला दिसतो. ठीक आहे, 48चं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 4. पुढे बघा, खालील काही अर्थशास्त्रज्ञांची नावं दिलेली आहेत. AK सेन, जेकब वायनर, महबूब उलहक आणि नर्कस. आता बघा, सगळ्यात महत्वाचं मी मध्ये म्हणलं होतं की शॉर्टकट लक्षात जर ठेवले तरी माहीत असणं, लॉंग फॉर्म माहीत असणं गरजेचं आहे, किंवा दोन्ही गोष्टी लॉंग फॉर्म आणि शॉर्ट फॉर्म दोन्ही माहितीचं आहे. AK सेन जर वाचलं तर आपल्याला कळत नाही. अमर्त्य सेन, AK सेन म्हणजे कोण आहे, अमर्त्य सेन, भारतीय, ज्यांना नोबेल मिळालेलं आहे इकॉनॉमिक्सचं, ती महत्वाची गोष्ट. महबूब उलहक हे पण 1990च्या दशकामध्ये दोघांनी मानवी विकास निर्देशकांच्या संदर्भामध्ये काम केलेलं दिसतं आणि मग सगळ्यात पहिल्यांदा SDI 1990ला आलेला आपल्याला दिसतो. मग त्या अनुषंगाने AK सेन आणि महबूब उलहक जे आहेत हा पाकिस्तानचे होते. तर दोघंही अर्थशास्त्रज्ञांनी मानवी विकासाच्या संदर्भामध्ये काम केलेलं आहे, पण वायनर आणि नर्क्स त्या ठिकाणी येत नाहीत, जोडलेले गेलेले नाहीत असं म्हटलेलं आहे मानवी हक्काच्या संज्ञेच्या संदर्भामध्ये. तर वायनर आणि नर्क्स नसणार, म्हणजे B आणि D असणार नाहीत, A आणि C आहेत. अमर्त्य सेन आणि महबूब उलहक हे दोन महत्वाचे व्यक्ती मानवी विकासाच्या संदर्भामध्ये इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवा. 49चं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3. सर्व प्रकारच्या व्यापारासंबंधी अंतर्गत आधाराच्या उल्लंघनाचा समावेश, मराठीमध्ये वाचलं तर कळत नाही. व्हायोलेशन ऑफ ऑल टाइप्स ऑफ डोमेस्टिक सपोर्ट रिलेटेड टू ट्रेड आर इन्क्लुडेड इन. अंबरपेटी, लाल पेटी, हरित पेटी आणि नील पेटी अशा 4 पेट्या आपल्याला दिसतात. आपल्याला सगळ्यांना माहिती या 4ही पेट्या WTOचं जे अग्रीमेंट आहे, कृषी करार आहेत WTOचे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे, त्या अनुषंगाने ते केलेले दिसतात. मग त्या ठिकाणी त्या करारामध्ये कोणती सरकारने अनुदानं कमी केली पाहिजेत, कोणती अनुदानं बंद केली पाहिजेत ते आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. मग आपल्याला दिसतं की रेड पेटी जी आहे, रेड बॉक्स जो आहे, ज्याच्यामध्ये अनुदान देणं अलाउड नाही, म्हणजे त्या सगळ्या पूर्णपणे लगेच तात्काळ बंद करणं गरजेचं आहे. जी थेट शेतकरी कर्जमाफी सारखी थेट लोकांना दिली जाणारी मदत आहे तर ती बंद केली पाहिजे असं रेड बॉक्स त्या ठिकाणी म्हणतो. तशा प्रकारची कोणती पेटी मात्र त्या ठिकाणी अस्तित्वात असलेली नाही, पण तो जो काही उरलेली आहे ती जी पूर्ण करायची आहे तर ती रेड बॉक्स मध्ये टाकलेली आहे. WTOच्या अग्रीमेंटमध्ये तिथं रेड बॉक्स उल्लेख दिसत नाही. या 3 पेट्या, अंबर, हरित पेटी आणि नील पेटी जी आहे तर ती त्या ठिकाणी दिसते. हरित पेटीमध्ये कोणते त्या ठिकाणी अनुदानं येतात रे, संशोधनाच्या संदर्भामध्ये अनुदानं येतात की जी चालू ठेवली तरी चालती, त्याच्यामुळे ती महत्वाची गोष्ट. अंबरपेटी आणि नीलपेटी या दोघांमध्ये पण कोणती येतात, जी हळूहळू कमी करण्यात यावी त्यासाठी प्रयत्न करणं. मग त्याच्यामुळे त्या अनुषंगाने त्या 3 पेट्या त्या ठिकाणी दिलेल्या दिसतात. आता ज्या रिड्यूस करायच्या आहेत ते त्यांनी विचारलंय. डोमेस्टिक म्हणजे तुम्हाला डोमेस्टिक पातळीवरती ट्रेडसाठी ज्या केलेल्या जातात तर ते महत्वाचं आहे. म्हणजे व्यापाराच्या संदर्भामध्ये अनुदान म्हणजे फॉर एक्झाम्पल की सबसिडी देणं, जेव्हा ऊसाचं उत्पादन झाल्यानंतर साखरेचं उत्पादन वाढलं आणि साखर एक्सपोर्ट करण्यासाठी जे काही ट्रेडसाठी त्या ठिकाणी काय केलं जातं, मदत दिली जाते, तर ती त्या अंबर पेटीमध्ये येताना दिसते. म्हणजे अंबर बॉक्स ते उत्तर असणं गरजेचं आहे.
ती कमी करणं गरजेचं आहे. आणि शेतीच्या उत्पादन वाढीसाठी जे काही आहे ते जर दिलं जातं तर ती तुमची नीलपेटी ब्ल्यू पेटीमध्ये येताना दिसतं, ते पण रिड्यूस करायचं आहे. ते पण त्या WTOच्या कृषी ॲग्रीमेंटनुसार कमी करण्यासाठी सांगितलेले आहेत. 50चं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 आंबर बॉक्स. ठीक आहे. पुढे बघा, खालीलपैकी कोणती राज्यघटनेची संघराज्य वैशिष्ट्ये आहेत असं विचारलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की संघराज्य वैशिष्ट्ये आपल्याला विचारलेली आहेत. संघराज्य म्हणजे काय? आपल्याला लगेच अमेरिकेच्या समोर काय आलं पाहिजे रे? डोळ्यासमोर त्यांची राज्यव्यवस्था येणं गरजेचं आहे. फेडरल सिस्टीम. लिखित संविधान असणं गरजेचं आहे का? हो, 100% आहे. ते फेडरलचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आहे. प्रभावशाली केंद्र असेल का? नाही. ते एकात्म संरचनेचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. अखिल भारतीय सेवा एकात्म येतात. परत स्वतंत्र न्याय व्यवस्था मात्र फेडरल आहे. द्विसदनवाद म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेचं अस्तित्व, कारण राज्यांचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व येणार आहे, त्याच्यामुळे ते पण असणार आहे. म्हणजे काय येईल रे? संघराज्यात्मक वैशिष्ट्यामध्ये ए, डी आणि ई हे तिन्ही पण येणं अपेक्षित आहे. पर्यायाकडे गेले तर कुठे आहे? पर्याय क्रमांक 3. 51चं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 ए, डी, ई बरोबर आहे. ठीक आहे. बघा पुढे 52 विभागीय परिषदाबद्दल खालील विधान बघा. मध्य विभागीय परिषदेमध्ये उत्तराखंड राज्यांचा समावेश होतो का? तर 100% होतो. उत्तर विभागीय परिषदेमध्ये उत्तर प्रदेश येतं का? नाही. उत्तर प्रदेश हे कुठे येतं? मध्य विभाग परिषदेमध्येच येताना आपल्याला दिसतं. आता हा विभागीय परिषदेचा कायदा 1956चा राज्य पुनर्रचना आयोग आहे त्याच्यानुसार स्थापन झालेल्या ह्या विभागीय परिषदा आहेत. 56ला किती झाल्या रे? 5. 4 दिशा आणि मध्य असे 5 झालेले आपल्याला दिसतात. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि मध्य विभागीय परिषद. 1971ला इंदिरा गांधींनी परत कायदा केला आणि नॉर्थ ईस्ट साठीची विभागीय परिषद आपल्याला स्थापन केलेली त्या ठिकाणी दिसते. मग सगळ्यात महत्वाचं, पेपरमध्ये जाताना प्रिलियमला तरी अपेक्षित आहे की त्याचे सदस्य कोण आहेत हे नका बघू, कमीत कमी त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे, स्थापना कोणत्या कायद्याने झाली, कधी झाली, किती आहेत, एवढ्या गोष्टी जरी तुम्हाला माहित असल्या तरी त्या ठिकाणी पेपरसाठी पुरेशा आहेत. डिटेलमध्ये त्या कोणत्या कोणत्या राज्य त्याच्यामध्ये येतात एवढं बघणं गरजेचं नाही. ठीक आहे. 52चं उत्तर जे काय आहे तर ते काय येईल रे? पर्याय क्रमांक 1 ओनली ए करेक्ट आहे. बी चुकीचा आहे, कारण उत्तर प्रदेश हे मध्य विभागामध्ये येतं. केवळ ए योग्य. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणकोणत्या विधेयकासाठी संयुक्त बैठकीची तरतूद केलेली आहे असं विचारलेलं आहे. संयुक्त बैठक कुठे आहे रे? कलम 108 मध्ये केलेली आपल्याला दिसते. त्याच्यामुळे महत्वाची गोष्ट, कोणत्या गोष्टीसाठी घेता येत नाही सगळ्यांना माहिती आहे. घटना दुरुस्ती विधेयक आणि धन विधेयक अशा 2 गोष्टी आहेत की ज्याच्यासाठी आपल्याला संयुक्त बैठक घेता येत नाही. मग त्यांनी काय विचारले? तरतूद आहे विचारले. कोणत्यासाठी नाहीये? घटना दुरुस्तीसाठी नाहीये आणि धन विधेयकासाठी नाही. बी आणि सी साठी 100% नाही. ऑप्शन मध्ये सी आहे, बी आहे, इथे कुठे बी आहे. मग त्याच्यामुळे उत्तर काय येईल? ए आणि डी. वित्त उद्योग कुठे आहे? 117(1) आणि 117(2) दोन्हीसाठीही आपल्याला काय येते? त्या ठिकाणी संयुक्त बैठक घेता येते. सर्वसाधारण बिल असेल तर त्याच्यासाठी पण आपण संयुक्त बैठकीची तरतूद केलेली आहे. ज्यावेळेस मतभेद असतात पास होण्यासाठी त्या अनुषंगाने संयुक्त बैठकीची तरतूद कलम 108 मध्ये केलेली दिसते. बघा पुढे प्रश्न क्रमांक 54, कलम 249 अंतर्गत राज्यसूचीमध्ये नमूद केलेल्या विषयावर कायदा करण्यासाठी संसदेला अधिकृत करू शकतात. हा, आपल्याला लोकसभा आणि राज्यसभेच्या अधिकारांच्या संदर्भामध्ये काही अंशी राज्यसभेला अधिकार लोकसभेपेक्षा जास्त दिलेले दिसतात. मग त्यानुसार कलम 249 मध्ये राज्यसूचीच्या विषयामधील एखादा जर का कायदा करायचा असेल आणि तो एखाद्या राज्यासाठी करायचा असेल आणि राज्य जर करत नसेल तर त्या अनुषंगाने राज्यसभा सगळ्यात सुरुवात करू शकतं. त्या ठिकाणी तो ठराव मांडू शकतं आणि त्या राज्यसूचीवर कायदा करण्याचं काम सुरुवात जे आहे किंवा संसदेला अधिकृत करण्याचं काम राज्यसभा आपल्याला करताना दिसते. त्याच्यामुळे पहिलं विधान बरोबर आहे. 312 अंतर्गत अखिल भारतीय सेवा निर्माण करायची असेल तर त्या संदर्भामधली सुरुवात जी आहे तर ती राज्यसभा 2/3 मतदानाने करू शकते आणि त्यानुसार ती संसदेला प्राधिकृत करू शकते. हे पण विधान बरोबर आहे. उपराष्ट्रपतींना हटवण्याचा पहिला ठराव कुठे मांडला जातो रे? तर तो पण पहिल्यांदा राज्यसभेमध्ये मांडताना आपल्याला दिसतो. प्रभावी बहुमतानं तो पास होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर साध्या बहुमतानं तो लोकसभेमध्ये पास होतो. त्याच्यामुळे सी पण बरोबर आहे. उत्तर काय असेल रे? खास अधिकार वरीलपैकी सर्व. 54चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. बघा क्वेश्चन नंबर 55, राज्य दिले आहेत, विधानसभेतल्या जागा आणि विधान परिषदेतल्या जागा विचारलेल्या आहेत. त्यांनी कोणतं विधान बरोबर आहे असं म्हटलेलं आहे. आंध्र प्रदेश, त्याच्या जागा किती आहेत रे? 170 दिलेल्या आहेत, पण त्या 170 आहेत का? नाही. त्या किती आहेत? 175 आहेत. विधान परिषदेमध्ये जागा 50 आहे का? 50 + 8 अशा 58 जागा असलेल्या आपल्याला दिसतात. तेलंगणामध्ये 110 आहेत का? नाही, 119 आहेत. त्याच्यामुळे ती महत्वाची गोष्ट. बिहारमध्ये 243 आहेत आणि कर्नाटकमध्ये 224 जागा आहेत. 4ही गोष्टी चुकीच्या आहेत.
आहेत विधानसभेतील जागांच्या संदर्भामध्ये, किती जोड्या योग्य समूलित आहेत असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. एकही जोडी बरोबर नाही, म्हणजे यापैकी नाही उत्तर असणं अपेक्षित आहे. इथं जर विचार केला तर बिहारमध्ये किती आहेत रे? 75 आहेत. लक्षात ठेवा 6 स्टेटमध्ये आपल्या इथं काय आहे रे? 6 स्टेटमध्ये विधान परिषद असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते. 6 स्टेटमध्ये विधान परिषद त्या ठिकाणी दिसते. कोणत्या कोणत्या आहेत? कर्नाटक आहे, महाराष्ट्र आहे, आंध्र प्रदेश आहे, तेलंगणा आहे, उत्तर प्रदेश आहे आणि बिहार आहे. जम्मू काश्मीरमध्ये होती 2019च्या 370 कलम काढल्याच्या नंतर ती आपल्याला काढून टाकलेली दिसते. फक्त विधानसभा आता सध्या जम्मू काश्मीरमध्ये उपलब्ध आहे. 55चं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4. बघा पुढचा क्वेश्चन नंबर 56 काय आहे रे? खालीलपैकी कोणते उच्च न्यायालयाचे प्रारंभिक अधिकार क्षेत्र आहे, म्हणजे डायरेक्टली उच्च न्यायालयामध्ये दाद मागता येईल? संसद आणि राज्य विधिमंडळ सदस्यांच्या निवडणुकीच्या संदर्भात विवाद 100% बरोबर आहे. न्यायालयाच्या अधिकाराचे पुस्तक नोंदी हिशोब विहित हे अधिकार क्षेत्र प्रारंभिक आहे का ते महत्वाचं आहे. अधिकार डायरेक्टली तुम्ही उच्च न्यायालयाच्या संदर्भामध्ये काय आहे? परीक्षणात्मक आहे, सुपरवायझरी आहे, परीक्षणात्मक आहे. ते प्रारंभिक आहे का? नाही, परीक्षणात्मक आहे. त्याच्यामुळे ब येणार नाही. महसूल प्रकरण आणि महसूल संकलनात दिलेले आदेश किंवा केलेल्या कृती हे डायरेक्टली उच्च न्यायालयामध्ये प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये येताना आपल्याला दिसतं. त्याच्यामुळे ते बरोबर आहे. म्हणजे ए आणि सी हे दोन्ही बरोबर आहेत. बी चुकीचं आहे. तो प्रारंभिक अधिकार क्षेत्र नाही तर परीक्षणात्मक अधिकार क्षेत्र आहे. न्यायालयाच्या नोंदी करणं त्याच्या सुपरवायझरी अधिकार असलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. म्हणजे बी चुकीचं आहे. ए आणि सी बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय असेल रे? पर्याय क्रमांक 1 केवळ ए आणि सी. बघा पुढे क्वेश्चन नंबर 57 मार्गदर्शक तत्वाबद्दल खालील विधानांचा विचार करा. देशामध्ये राजकीय लोकशाही करतं का? नाही, सामाजिक लोकशाही. राजकीय लोकशाही स्थापन करण्याचं काम कोणाचं आहे? फंडामेंटल राईट्सचं आहे. मूलभूत हक्क राजकीय लोकशाही स्थापन करतात. ती व्यक्ती कल्याणाचा विचार करतात म्हणून ती वैयक्तिक आणि व्यक्तिवादी आहेत का? तर नाही, ती समाजाच्या कल्याणाचा विचार करतात. फंडामेंटल राईट्स जे आहेत तर ते आपल्याला व्यक्ती कल्याणाचा विचार करताना म्हणून वैयक्तिकवादी असलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. ती कोणती आहेत? फंडामेंटल राईट्स असलेले दिसतात. त्याच्यामुळं बी पण विधान काय आहे रे? चुकीचं आहे. योग्य विधान निवडायचे आहेत. एकही विधान बरोबर नाही. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढे बघा क्वेश्चन नंबर 58 सर्वोच्च न्यायालयाच्या खालीलपैकी कोणत्या हक्क अनुच्छेद 21 मध्ये जो काही जीविताचा हक्क आहे तर त्याच्यामध्ये येतो असं त्यांनी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला असं विचारलेलं आहे. झोपेचा अधिकार, गोपनीयतेचा अधिकार आणि माहितीचा अधिकार, तिन्ही अधिकार आपल्याला जीविताच्या हक्कामध्ये येतात असं सुप्रीम कोर्टाने निकालात दिलेले आहेत. असे खूप सारे अधिकार त्या ठिकाणी पुस्तकात दिले. ते फक्त एकदा ओव्हरव्ह्यू करा, तुमच्या लगेच लक्षात येईल की कोणता अधिकार त्या ठिकाणी जीविताच्या किंवा व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये येताना दिसतो कलम 21 अंतर्गत. त्याच्यामुळे काय सर रे? वरीलपैकी सर्व हे उत्तर असणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. सोपा प्रश्न होता. खाजगी विधेयकाबद्दल महत्वाची माहिती बघा. हे विधेयक सभागृहात मांडण्यासाठी 2 महिन्यांची सूचना देता यायला लागते का? नाही. किती? 1च महिन्याची द्यावी लागते. सगळ्यात महत्वाचं खाजगी विधेयक आणि सरकारी विधेयकामधला फरक काय आहे रे? खाजगी विधेयक म्हणजे सरकारी पक्ष किंवा विरोधी पक्षातल्या कोणत्याही खासदाराने जर ते मांडलं तर ते खाजगी विधेयक असतं आणि जर का सरकारमधल्या मंत्र्यांनी ते मांडलं तर ते सरकारी विधेयक असतं. लक्षात घ्या, जरी तो सरकारी पक्षातला असला तरी सुद्धा ते खाजगी खासदार असेल, फक्त मंत्री नसेल तर ते खाजगी विधेयक असतं. कारण का? तर मंत्र्यांनी मांडलेलं विधेयक हे सरकारी विधेयक कन्सिडर होतं आणि जर समजा ते पास नाही झालं तर त्याचा अर्थ असा होतो की सरकारवरती विश्वास राहिलेला नाही, अविश्वास प्रस्ताव पास झाला आणि सरकारला राजीनामा द्यावा लागतो. जर का सरकारी विधेयक असेल तर ते 7 दिवसांच्या पूर्व नोटीसनी मांडता येतं आणि जर का ते खाजगी असेल तर 1 महिन्याची पूर्व नोटीस देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ती महत्वाची गोष्ट. विरोधी पक्षाकडून मांडलं जातं का? नाही. सरकारी किंवा विरोधी पक्षातल्या कोणत्याही खासदाराकडून ते मांडलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे ए आणि बी दोन्ही पण चुकीची आहेत. योग्य विधानं कुठली आहेत? एकही नाही. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 60 11वा वित्त आयोग, त्याच्यानंतर 12वा वित्त आयोग, 13वा वित्त आयोग आणि 14वा वित्त आयोग आणि त्या ठिकाणी अध्यक्ष आपल्याला त्या ठिकाणी दिलेले दिसतात आणि अध्यक्षांच्या जोड्या लावा असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. बघा काय उत्तर येईल रे? 11वा वित्त आयोग कधीचा आहे? 2002-2007 साठी तो स्थापन केलेला दिसतो. 11वा कधीचा आहे? AM खुसरो हे असणं गरजेचं आहे. एचं काय असणार आहे? 3. पर्यायाकडे जर गेले तर 1 आणि 4 त्या ठिकाणी डिलीट होणार आहे. फक्त एकाच पर्यायामध्ये त्या ठिकाणी येतं. 12वा वित्त आयोग कधीचा आहे रे? सी रंगराजन. कधीचा आहे? 12वा वित्त आयोग 2007 ते 2012 असा स्थापन झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे बीचं काय असणार आहे रे? 1. बीचं 1 असणार आहे. म्हणजे 2 पण ऑप्शन त्या ठिकाणी डिलीट होईल. पुढचं बघण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे. तरी पण सीचं काय आहे? 13वा विजय केळकर आणि 14वा YV रेड्डी आणि 15वा जर वित्त आयोग म्हणायचं झालं तर आपल्याला माहिती आहे
के सिंग हा आहे. त्याच्यामुळं ती महत्वाचं गोष्ट. महाराष्ट्रामध्ये 1994 ला पहिल्यांदा फायनान्स कमिशन आलं. फायनान्स कमिशनची स्थापना 280 कलमानुसार भारताच्यासाठी होते आणि महाराष्ट्राचा विचार केला तर 243 आय आणि 243 वाय नुसार आपल्याला फायनान्स कमिशन स्थापन झालेलं पंचायत राजच्या 73व्या घटनादुरुस्ती आणि 74व्या घटनादुरुस्तीने आपल्याला दिसतं. त्याच्यामुळे उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3. बघा पुढे संघ लोकसेवा आयोगाच्या संदर्भामध्ये विचार करा. त्यांचं वय वर्ष किती आहे रिटायरमेंटचं? 5 वर्ष 70 आहे का? नाही. किती आहे? 65 वर्ष आहे. आणि तेच राज्याचा विचार केला तर 62 वर्ष आहे. सिद्ध झालेलं गैरवर्तन आणि असमर्थता त्याच्यासाठी त्यांना पदच्युत करता येतं का? तर बरोबर आहे. पण असा ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहांनी विशेष बहुमताने आहे का? नाही. आपल्याला माहिती आहे कोण काढू शकतं? राष्ट्रपती. मग जर का असं गैरवर्तन सिद्ध झालं किंवा दिवाळखोर सिद्ध झाली, मानसिक दुर्बलता असेल, तर जर असं काही राष्ट्रपतींना आढळलं तर राष्ट्रपती त्या संदर्भामध्ये चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाला त्या ठिकाणी सांगतात. आणि सुप्रीम कोर्टाने जर सांगितलं की आता हे दिवाळखोर आहेत आणि यांनी गैरवर्तन केलेलं आहे किंवा पगारी दुसऱ्या ठिकाणी काम करतायत, तर त्याला तात्काळ सुप्रीम कोर्ट काय करतं? सल्ला देतं राष्ट्रपतींना की तुम्ही यांना काढून टाकला. आणि तो सल्ला राष्ट्रपतींना ऐकणं बंधनकारक आहे, ना की संसदेने ते बिल किंवा त्यांच्या विरुद्ध ठराव पास करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे चुकीचं दुसरं स्टेटमेंट आहे. ए आणि बी दोन्ही स्टेटमेंट काय आहेत रे? चुकीची आहेत. योग्य विधानं निवडायची आहेत. एकही विधान योग्य नाही. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणार आहे. थंगन समिती 1988 ची आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे. थंगन समिती 1988 जिल्हाधिकारी हा सीईओ असेल. बरोबर आहे का? थंगन समितीने रेकमेंडेशन केलेली दिसते. ए आणि बी दोन्ही विधानं बरोबर आहेत. योग्य विधानं ओळखायची आहेत. पर्याय क्रमांक 3. अजून काय रेकमेंड केलं होतं? तर निवडणुका 5 वर्षाच्या काळाने नियमित घेतल्या जाव्यात आणि पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा दिला जावा, असा रेकमेंडेशन महत्वाच्या थंगन समितीने केलेले आपल्याला दिसतात. त्या अनुषंगाने ते पण गोष्ट लक्षात ठेवा. बलवंतराव मेहता समिती असेल, वसंतराव नाईक समिती असेल किंवा LM सिंघवी समिती असेल, अशोक मेहता समिती, या सगळ्या समित्या महत्वाच्या आहेत. त्याचे रेकमेंडेशन महत्वाचे आहेत. पेपरला बऱ्याचदा पेपरला येताना प्रिलिमला तर दिसतात. ठीक आहे. 62 उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 दोन्ही योग्य. बघा पुढे 63 73वी घटनादुरुस्तीनुसार खालीपैकी कोणत्या ऐच्छिक तरतुदी? आपल्याला माहिती आहे 73 मध्ये ऐच्छिक आणि बंधनकारक अशा तरतुदी त्या ठिकाणी केलेल्या दिसतात. ज्या बंधनकारक आहेत तेवढ्या जरी लक्षात ठेवल्या तर ऐच्छिक राहिलेल्या ऑटोमॅटिकली लक्षात राहतात. त्याला असं एलिमिनेट करता येतं. काही विशेष असं लक्षात ठेवण्याची गरज नाही. सगळ्यात महत्त्वाचं बंधनकारक मध्ये काय येणार आहे रे? महिलांना किमान 33% आरक्षण देणं, ग्रामपंचायतची स्थापना करणं किंवा पंचायत राज जिल्हा परिषदची स्थापना करणं, 60 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असेल तर त्या ठिकाणी मधला स्तर स्किप करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे ती एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. निवडणुका टाइम टू टाइम होणं म्हणजे 5 वर्षाला होणं, जर का विसर्जित झाले तर 6 महिन्याच्या आत नवीन इलेक्शन होणं, ह्या सगळ्या गोष्टी बंधनकारक आहेत. त्याचबरोबर राज्य वित्त आयोगाची स्थापना असेल, राज्य निवडणूक आयोगाची स्थापना असेल, ह्या सगळ्या गोष्टी स्थापन करणं बंधनकारक आहे. मात्र राज्याच्या एकत्रित निधीतून सहाय्यक अनुदान पुरवणं हे त्या ठिकाणी बंधनकारक आहे का? नाही. ते ऐच्छिक आहे. मागासवर्गीयांना आरक्षण, ओबीसींना आरक्षण ऐच्छिक आहे. महिलांना 33%, किमान 33% आरक्षण मात्र काय आहेत रे? 243D नुसार आपल्याला बंधनकारक आहे. जास्त किती पण देऊ शकता पण 33च्या खाली देऊ शकत नाही. त्याच्यामुळे ते पण बरोबर आहे. ग्रामपंचायतच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया निश्चित करणं थेट का अप्रत्यक्ष का प्रत्यक्ष, तर ते पण राज्यांनी ठरवायचं. ते ऐच्छिक केलेलं आहे. आपल्याला दिसतं पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी केलं होतं की डायरेक्टली काय असेल, ग्रामपंचायतीमधून डायरेक्टली सरपंच निवडला जाईल, जे आता झालेलं दिसतं. परत सरकारने UPA सरकारने बदललं आणि आता सध्या परत एकदा सरकारने चेंज केलेलं दिसतं. आता सध्या ग्रामपंचायत पातळीवर जी काही लोअर लेवल आहे किंवा नगर परिषद नगरपालिका आहे तिथे अध्यक्ष हा काय केला जातो? थेट जनतेमधून निवडला जातो. त्या संदर्भामधली तरतूद ऐच्छिक आहे. राज्यांनी ठरवायचं आहे अप्रत्यक्ष निवडायचा आहे सदस्यांमधून का डायरेक्टली लोकांमधून निवडायचा आहे. तरतूद कशी झाली? ऐच्छिक झाली. त्याच्यामुळं मात्र मधला स्तर किंवा शेवटचा स्तर जो आहे पंचायत राज मधला, त्याच्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ह्या दोन्हींमध्ये मात्र अध्यक्ष हा काय केला पाहिजे? त्या ठिकाणी अप्रत्यक्षरित्या सदस्यांमधून निवडला पाहिजे. हे बंधनकारक केलेलं आहे. ऐच्छिक तरतुदी काय आहेत रे? वरीलपैकी सर्व. पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर असणार आहे. 64 जोड्या लावा त्यांनी विचारलेलं आहे. बघा पंचायत राज प्रशासनावरील अभ्यास गट, न्याय पंचायतीवरील अभ्यास गट आणि त्याच्यानंतर पुढे म्हटलेलं आहे पंचायत राज प्रशिक्षण केंद्राच्या संदर्भामधल्या समित्या विचारलेल्या होत्या. काय आहे जोड्या रे? सरळ 1च अ च
1, ब चं 2 आणि सी चं 3 आहे. याच्या डिटेल्स करणं गरजेचं नाही, फक्त नावं जरी माहीत असली तरी बास आहेत. पंचायत राज प्रशासनावरील समिती कोणाची आहे? ईश्वरन. पंचायतींवरील अभ्यास गट कुठला आहे? राजगोपाल. आणि पंचायत राज प्रशिक्षणाच्या संदर्भामधली कुठली आहे? तर रामचंद्रन आहे. 1, 2, 3, 4 त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. कधी स्थापन झाली, कोणती रेकमेंडेशन केली, अजिबात महत्वाचं नाही, कारण एकाच विषयाच्या संदर्भामध्ये त्या समित्या स्पेशली आहेत आणि तेवढंच अपेक्षित आहे. तुम्हाला त्या समितीचं नाव काय आहे आणि कोणत्या विषयासाठी स्थापन झाली एवढं माहित असलं तरी पुरेसं आहे. 64चं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1. राज्य वित्त आयोगाच्या बद्दल विधानं लिहिलेली आहेत बघा. आपल्याला माहिती आहे 243 I आणि 243 Y या ठिकाणी आपल्याला काय झालेली दिसते रे? तरतूद झालेली दिसते राज्य वित्त आयोगाच्या संदर्भामध्ये. राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी व सदस्यांची नियुक्ती कोण करतं रे? राज्यपाल करताना दिसतात. बरोबर आहे का? पहिला वित्त आयोग 1994चा आहे. शांताराम घोलम अध्यक्ष होते का? बरोबर आहे. महाराष्ट्राचा 5वा वित्त आयोग स्थापन झालेला आहे रिसेंटली. त्यांचे अध्यक्ष विश्वनाथ गिरिराज आहेत. बरोबर आहे का? बरोबर आहे. ABC तिन्ही विधानं काय आहेत रे? बरोबर आहेत. आयोगाबद्दल विधानं योग्य कोणती आहेत विचारले आहे? सर्व विधानं योग्य आहेत. पर्याय क्रमांक 4. योग्य विधानं निवडा. बघा आता कशाच्या क्वेश्चन चालू झाले? सायन्सचे क्वेश्चन चालू झालेले दिसतात. 20 प्रश्न आपल्याला साधे सायन्स वरती येताना दिसतात. ठीक आहे. पहिला, त्वचेतील पेशी विटाकृती असतात का रे? नाही. त्वचा किंवा स्किन जे आहे तर याच्यावरती विटाकृती असेल तर ते बाहेर येईल ना. कुठल्या असल्या पाहिजेत? फ्लॅटन जे आहेत, फ्लॅटन किंवा फ्लॅट स्पेशी असलेल्या दिसतात. स्नायूमध्ये स्तंभाकृती आहेत का रे? तर स्तंभाकृती स्पेशी नसतात. कॉलमनर नसतात. तर कुठल्या असतात? स्पिंडल टाईप असतात. कुठल्या असतात? स्पिंडल टाईप असतात. त्याच्यामुळे दोन्ही विधानं काय आहेत रे? चुकीची आहेत. योग्य पर्याय निवडा म्हटलं होतं, यापैकी नाही हे उत्तर असणं अपेक्षित आहे. 66चं 4. बघा प्रश्न क्रमांक 67. खालीलपैकी कोणती सिंपल प्रोटीन आहे असं विचारलेलं आहे. कोणती आहे रे? हिस्टोन्स ही जी आहे तर ती सिंपल प्रोटीन मध्ये येते. क्रोमोप्रोटीन आणि न्यूक्लियोप्रोटीन ही मात्र सिंपल प्रोटीन नाही, कॉम्प्लेक्स प्रोटीन असलेली आपल्याला दिसते. अजून कोणती पेशी आहे ज्या प्रोटीन आहे की सिंपल प्रोटीन असतात? अल्बुमिन जे आहे तर ते एक सिंपल प्रोटीन त्या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसतं. ग्लोब्युलिन हे पण आपल्याला सिंपल प्रोटीन आणि हिस्टोन्स जे आहे हिस्टोन्स जे आहे तर ते आपल्याला सिंपल प्रोटीन असलेलं दिसतं. त्याच्यामुळे काय असेल रे? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असणं अपेक्षित आहे 67चं. ठीक आहे. पुढे बघा 68. स्वादपिंडातून खालीलपैकी कोणते एन्झाईम्स स्रावले जातात? संप्रेरक. इन्सुलिन पण, सोमॅटोस्टॅटिन आणि ग्लुकॅगॉन हे तिन्ही पण संप्रेरक स्वादपिंड स्रावताना दिसतं. वरीलपैकी सर्व हे उत्तर असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. 68. बघा पुढे 69. ब्लड प्लेटलेट्स कशासाठी असतात रे? ब्लड कॉग्युलेशन जे असतं तर ते किंवा साकळणं, रक्त साकळणं जे आहे, एखादी जखम झाल्यानंतर त्या ठिकाणी खपली निर्माण होण्यासाठी ब्लड प्लेटलेट्सचं काम होतं. RBCचं काम काय आहे? ऑक्सिजन वहन करणं. WBCचं काम काय आहे रे? रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम WBC करताना दिसतात. त्याचप्रमाणे रक्तपेटिका तर त्या ब्लड प्लेटलेट्स आहे त्याचं कॉग्युलेशन ऑफ ब्लड म्हणजे घट्ट करणं जे आहे. एखादी जखम झाल्यानंतर त्या ठिकाणी जे काही पापुद्रा येतो तर ते त्या ब्लड प्लेटलेट्समुळे येताना दिसतं. जर समजा रक्तपेटिकांची संख्या कमी झाली तर थ्रोम्बोसायटिसिस हा रोग होतो. बरोबर आहे का रे? नाही. कुठला रोग होतो? थ्रोम्बोसायटोपिनिया होतो. जर का संख्या कमी झाली तर थ्रोम्बोसायटोपिनिया होतो आणि जर का संख्या वाढली तर थ्रोम्बोसायटोसिस होताना आपल्याला दिसतो. इंटरचेंज केलेलं आहे. त्याच्यामुळे दोन्ही विधानं काय आहेत रे? चुकीची आहेत आणि विधानांचा विचार करा सांगितलेलं आहे. काय असणार आहे? दोन्ही चुकीची आहेत. यापैकी नाही. योग्य कोणतंही नाही. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढे बघा खालीलपैकी कोणते जरायुज प्राणी आहेत? विव्हिपोरस म्हणजे काय आहे? जे अंड न घालता डायरेक्टली पिल्लांना जन्म देतात त्यांना विव्हिपोरस म्हणतो, जरायुज म्हणतो. कोणते कोणते आहेत? विंचू, शार्क मासा आणि झुरळ तिन्ही पण काय आहेत रे? विव्हिपोरस आहेत. पर्याय क्रमांक 4. विंचू असेल किंवा शार्क मासा असेल किंवा झुरळ डायरेक्ट पिल्लांना जन्म देतात ना की ते अंडी घालतात. त्याच्यामुळे उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4. पुढे बघा खालीलपैकी कोणत्या रोगाला हॅन्सन्सचा रोग म्हणतात? हॅन्सन्सचा रोग कोणाला म्हणतात रे? सगळ्यांना माहिती आहे. कुष्ठरोगाला हॅन्सन्स. लिप्रसी जो आहे तर लिप्रसीलाच आपल्याला हॅन्सन्सचा रोग म्हणतात असं माहिती आहे. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 फॅक्च्युअल होतं. खालीलपैकी कोणतं आयोडीन शैवाल आयोडीन तयार करण्यासाठी वापरतात? दिलेल्या पर्यायामधले सगळेचे सगळे लॅमोनेरिया, फ्युकस, ॲक्लोनिया हे तिन्ही पण काय आहेत रे? आयोडीन तयार करण्यासाठी वापरले जातात. ABC वरीलपैकी सर्व. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. पुढे बघा 73.
खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी हे लक्षात आलं पाहिजे, कोणत्या शास्त्रज्ञांनी, आणि पर्याय देताना ABCD दिलेत, ना की AB BC BCD वगैरे असं दिले, म्हणजे प्लुरल आहे. सिंग्युलर आणि प्लुरलचा फरक या ठिकाणी लक्षात येऊ शकतो. DNG प्रतिकृती तयार केली. एकाच ऑप्शन मध्ये एकापेक्षा जास्त प्लुरल उत्तर दिसतं, वॅटसन आणि क्रिक, आणि तसंही माहित असणं अपेक्षित आहे. डबल हेलिक्स रचना जी आहे, डबल हेलिक्स रचना ही आपल्याला वॅटसन आणि क्रिकनी केलेली दिसते. त्याच संदर्भामध्ये त्या ठिकाणी प्रश्न आलेला दिसतो. वॅटसन आणि क्रिकनी सगळ्यात पहिल्यांदा DNA ची प्रतिकृती तयार केलेली दिसते. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 वॅटसन आणि क्रिक. पुढे बघा 74. खालीलपैकी कोणती किरणोत्सारी मूलद्रव्य आहेत? किरणोत्सारी रेडिओ ऍक्टिव्ह कुठले आहेत रे? युरेनियम आहे, रेडियम आहे, प्लुटोनियम आहे, थोरियम आहे आणि पोलोनियम पण आहेत. दिलेल्या सगळेच्या सगळे काय आहेत? किरणोत्सारी पदार्थ आहेत. पर्याय क्रमांक 4 युरेनियम, रेडियम आणि प्लुटोनियम. तर आपल्याला थोरियम हे 4 गोष्टी तर 100% माहिती आहेत. ABCE असं ऑप्शन असलेलं त्या ठिकाणी आपल्याला एकही पर्याय दिसत नाही, मग ते ऑटोमॅटिकली उत्तरापर्यंत जाता येतं. ABCD जे काही आहेत ते ऑल ऑफ द अबव. बघा पुढे क्वेश्चन नंबर 75. खालीलपैकी कोणते अपवर्तनाचे उदाहरण आहे? अपवर्तन म्हणजे काय हे सगळ्यात महत्वाचं नाही असं विचारलेलं आहे. ताऱ्याचं लुकलुकणं, लवकर होणारा सूर्यास्त आणि उन्हाळ्यातील मृगजळ, उशिरा होणारं सूर्योदय असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता रिफ्रॅक्शन आणि रिफ्लेक्शन याच्यामध्ये फरक आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे रिफ्रॅक्शन मध्ये काय होतं रे, एखाद्या मीडियम मधून जर का आरपार एखादा रे गेला तर आपण रिफ्रॅक्शन झालं असं म्हणतो. पण एखाद्या गोष्टीवरती एखादा रे आदळल्यानंतर, किरण आदळल्यानंतर तो जर रिफ्लेक्ट होत असेल, तो आरपार न जाता परत येत असेल तर आपण त्याला काय म्हणतो रे? रिफ्लेक्शन. त्या ठिकाणी रिफ्लेक्शन असं म्हणताना दिसतो. त्याच्यामुळे ती महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग त्यांनी काय म्हटलंय? अपवर्तन म्हणजे काय आहे? रिफ्रॅक्शन म्हणजे आरपार गेल्याच्या नंतर निर्माण होतात अशी उदाहरणं कोणती नाही. ताऱ्याचं लुकलुकणं का आपल्याला माहिती आहे रिफ्रॅक्शन मुळे होताना दिसतं. सेम उन्हाळ्यातील मृगजळ आहे तर ते पण रिफ्रॅक्शन मुळे होताना दिसतं. पण विचारताना काय विचारलेले? कोणती उदाहरणं नाहीत. म्हणजे A आणि C तर 100% आहे, म्हणजे एक येणार नाही. 3 मधील सर्व येत आहे ते येणार नाही, आणि त्याच्यानंतर A काय आहे? दुसऱ्या पर्यायामध्ये पण A त्या ठिकाणी येत आहे, म्हणजे तो पण येणार नाही. म्हणजे राहतो कुठला रे? लवकर होणारा सूर्यास्त आणि उशिरा होणारा सूर्योदय. हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या अपवर्तन किंवा रिफ्रॅक्शन मुळे होताना दिसत नाही. उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2. सिमिलरली आपल्याला त्या ठिकाणी इंद्रधनुष्य निर्माण होतानाचं जे काही स्कॅटरिंग असेल, अपवर्तन असेल, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं ते असेल किंवा रिफ्लेक्शन असेल, सगळ्या प्रोसेस त्या ठिकाणी झालेल्या दिसतात. मग त्या अनुषंगाने ते माहीत असणं गरजेचं आहे. आता पुढे बघा जोड्या लावा विचारलेल्या आहेत. त्या ठिकाणी काय दिलंय रे? लहरींचा प्रकार दिला आणि संशोधक दिलेला आहे. श किरणांचा शोध सगळ्यांना माहिती आहे, रॉटेंजननी लावला. च काय असायला पाहिजे रे? 2. मी जर पर्यायाकडे गेलो तर फक्त 2 पर्यायामध्ये एच जोडी 2 दिलेली आहे, म्हणजे 2 माझे ऑप्शन काय होणार आहेत रे? डिलीट होणार आहे. त्याच्यानंतर पुढचं काय आहे? गॅमा किरण. गॅमा किरणाचा शोध कोणाचा आहे रे? पॉल विलार्डनी लावलेला आहे. बीचं 1 असणं अपेक्षित आहे, फक्त एकच पर्याय दिसतो, पर्याय क्रमांक 2 विलार्ड. नंतर अतिनील किरणांचा शोध कोणाचा आहे? रिटरचा आहे. आणि रेडिओ लहरी कोणी केल्यात रे? हर्ट्झनी शोधलेला आहे. म्हणजे उत्तर काय असेल रे? 2 1 4 3 पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणं अपेक्षित आहे. 76चं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2. पुढे बघा क्वेश्चन नंबर 77. डायरेक्ट करंट बद्दलची विधानं त्या ठिकाणी दिलेत. आपल्याला माहिती आहे डायरेक्ट करंट म्हणजे कुठला? बॅटरी मार्फत जो दिला जातो तो स्टेडी असतो, तो कोणत्याही प्रकारे दिशा बदलताना आपल्याला दिसत नाही, त्याला आपण डायरेक्ट करंट म्हणतो. अल्टरनेट करंट मध्ये आपल्याला ते दिशा बदलताना दिसते, फ्रिक्वेन्सी बदलताना दिसते. त्या अनुषंगाने ती महत्वाची गोष्ट. त्याच्यासाठी आपण ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी वापरतो. त्याच्यामुळे ती कन्व्हर्टर जो असतो किंवा आपण जे घरामध्ये वापरतो तर तो बॅटरी मार्फत वापरलेला डायरेक्ट करंट असतो, आणि डायरेक्टली सप्लाय इलेक्ट्रिसिटी मार्फत येतो तो आपल्याला त्या ठिकाणी AC करंट सप्लाय असतो. त्या अनुषंगाने बघा विद्युतधारा ठराविक वेळेनंतर आपली दिशा बदलते का? नाही. AC करंट बदलतो. डायरेक्ट करंट बदलतो का? नाही. परिणाम आणि दिशा स्थिर असतात का? हो 100%. तेच वाईस वर्सा. दोन्ही स्टेटमेंट एकमेकांचे वाईस वर्सा असलेले आपल्याला दिसतात. त्याच्यामुळे एकच विधान त्यापैकी कुठलं तरी बरोबर असणार आहे. दोन्ही योग्य असणार आहे का? नाही. यापैकी नाही असणार आहे का? नाही. एक तर केवळ A बरोबर असेल किंवा B बरोबर असेल. आता डायरेक्ट करंट विचारलाय म्हणजे ते स्थिर असतं का? हो 100% असतं. दिशा बदलत नाही, म्हणजे B बरोबर येईल, A चुकीचं येईल. उत्तर लिहायचंय योग्य काय? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणं अपेक्षित आहे. पुढे बघा खालीलपैकी कोणत्या धातूंचा चुंबक परमनंट मॅग्नेट तयार करण्यासाठी उपयोग होतो असा प्रश्न आलेला आहे. तिन्हीच्या तिन्ही कोबाल्ट, स्टील आणि टंगस्टन तिघांचाही वापर काय होतो रे? परमनंट मॅग्नेट तयार करण्यासाठी होतो. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणं अपेक्षित आहे. ठीक आहे.
पुढे बघा 79 इंद्रधनुष्याची निर्मिती डॅश डॅशमुळे होते. मगाशीच म्हटलं होतं रिफ्रॅक्शन, टोटल इंटरनल रिफ्रॅक्शन आणि रिफ्लेक्शन आणि स्कॅटरिंग या 3 मुळे होताना दिसते. अपस्करण किंवा डिस्पर्शन, अपस्करण म्हणजे डिस्पर्शन याच्यामुळे होताना दिसते, ना की डिफ्रॅक्शन. डिफ्रॅक्शन त्याच्यामध्ये येत नाही. ए बी सी हे असणं अपेक्षित आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. खूपदा इंद्रधनुष्याच्या संदर्भामध्ये आपल्याला पेपरला प्रश्न येताना दिसतो. इंद्रधनुष्य निर्माण कसा होतं रे? पाण्याचा ड्रॉपलेट, म्हणून पावसाळ्यामध्ये आपल्याला इंद्रधनुष्य दिसतो. पाण्याचा ड्रॉपलेट ज्यावेळेस सूर्यकिरणाच्या मध्ये येतो, त्याच्यातून सूर्यकिरण ज्यावेळेस पास होतो, तर सगळ्यात पहिल्यांदा रिफ्लेक्शन त्या ठिकाणी होतं, नंतर रिफ्रॅक्शन होतं, टोटल इंटरनल रिफ्रॅक्शन 2 वेळा होतं आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी डिस्पर्शन आपल्याला होताना दिसतं. आणि डिस्पर्शनमुळे मग तो इंद्रधनुष्य 7 रंगामध्ये मोठाच्या मोठा झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4. पुढे बघा प्रश्न क्रमांक 80. खालीलपैकी कशाचा उपयोग कृत्रिम हिरे बनवण्यासाठी होतो? ॲल्युमिनियम ऑक्साईड फॅक्ट होती, माहीत असणं अपेक्षित आहे. ॲल्युमिनियम ऑक्साईडचा वापर आपल्याला कृत्रिम हिरे बनवण्यासाठी होताना दिसतो. पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी कोणती क्रिया ही रासायनिक बदलाचं उदाहरण आहे? भाज्या सडणं, पाण्याचा बर्फ होणं, साखर पाण्यात उघड. पाण्याचा बर्फ फिजिकल क्रिया आहे, त्याच्यामुळे ती रासायनिक असेल का? नाही. परत ती रिस्टोर करता येते. पाण्याचा बर्फ करता येतो, बर्फाचं पाणी करता येतं. केमिकल रिएक्शन मध्ये एकदा रिएक्शन झाल्यानंतर परत ती मूळ स्थितीमध्ये आणता येत नाही. फिजिकल रिएक्शन मध्ये मात्र ते आपण करू शकतो, त्याच्यामुळे ती महत्वाची गोष्ट. रासायनिक असेल का? नाही. साखर पाण्यात विरघळणं हे काय आहे रे? फिजिकल चेंज आहे. आपण परत त्याला हीट करून साखर सेपरेट करू शकतो. फिजिकल चेंज करणं आहे. भाज्या सडणं मात्र केमिकल आहे. पॉसिबल आहे का परत रिट्राईव्ह करणं? नाही. केमिकल रिएक्शनमुळे त्या ठिकाणी जीवाणू किंवा बॅक्टेरिया जे काय आहेत ते वाढतात आणि त्याच्यामुळे भाज्या सडताना आपल्याला दिसतात. ती केमिकल रिएक्शन झालेली दिसते. त्याच्यामुळे काय असेल रे? फक्त ए हे असणार आहे. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1. पुढे बघा क्वेश्चन नंबर 82. प्लॅटिनम धातूच्या बद्दल संज्ञा, ते सिम्बॉल काय आहे? पी कॅपिटल टी स्मॉल. बरोबर आहे का? बरोबर आहे. ॲटॉमिक नंबर 78च असतो आणि अणुवस्तुमान पण या ठिकाणी 195 डाल्टन असलेलं दिसतं. तिन्ही त्या ठिकाणी दिलेल्या जे काही गोष्टी आहेत प्लॅटिनमच्या संदर्भामध्ये बरोबर आहेत आणि त्यांनी तेच एवढं विचारलं होतं. खालील विधानांचा विचार करा आणि योग्य विधानं निवडा. सर्वच्या सर्व बरोबर आहे. प्लॅटिनमचा डेफिनेशन काय आहे किंवा सिम्बॉल काय आहे? पी कॅपिटल स्मॉल टी, पी टी जे आहे तर ते असणार आहे. त्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे रे? 78 आहे आणि अणुवस्तुमानांक काही किती आहे? 195 डाल्टन एवढा आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी कोणती तांब्याची संमिश्र आहेत? ॲलॉय जे आहेत कॉपरचे तर ते विचारलेत. रोल गोल्ड आहे, मॉनेल मेटल आहे, डेल्टा मेटल आहे आणि डच मेटल. सगळेच्या सगळी आपल्याला तांब्याची ॲलॉय असलेली दिसतात. बऱ्याचदा पेपरला प्रश्न येतो खालीलपैकी कोणती कॉपरची ॲलॉय आहेत, त्याच्यामुळे ते माहीत असणं अपेक्षित आहे. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. पुढे बघा प्रश्न क्रमांक 84. आयोडीन 131 समस्थानिकाचा वापर मुख्यतः गलगंड रोगावरील उपचारासाठी होतो. बरोबर आहे का? बरोबर आहे. रेडिओ एलिमेंट आहे आणि त्याचा वापर गलगंड जो घशाचा रोग आहे ज्याच्यामुळं आयोडीनची कमतरता जी असते मिठामध्ये तर त्याच्यामुळे होताना दिसतो. मग आयोडीन युक्त मीठ त्याच्यासाठी खाणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ती महत्वाची गोष्ट. जर का त्याची कमतरता झाली तर आपल्याला दिसतं की गलगंड रोग होतो. मग आयोडीन 131चा जे काय आयसोटोप आहे त्याचा वापर त्या ठिकाणी गलगंड रोगावरती होताना दिसतो. ए बरोबर आहे. कोबाल्ट 60 समस्थानिक आयसोटोपचा वापर क्षयरोगावरील उपचारावर होतो का? नाही. कशावर होतो रे? कॅन्सरच्या उपचारावरती होताना दिसतो, क्षयरोग नाही. त्याच्यामुळं बी चुकीचा आहे, ए बरोबर आहे. आपल्याला काय सांगितलंय? अयोग्य विधान निवडा. अयोग्य कुठलं आहे? फक्त बी. उत्तर काय असेल रे? पर्याय क्रमांक 2. इथं चुकायचं नाहीये, ही सिली मिस्टेक आहे. योग्य सांगितलंय का अयोग्य सांगितलं हे जर चुकलं तर ती तुमची सिली मिस्टेक आहे. ते खूप मोठा फटका देताना दिसतं. सगळ्यात महत्वाचं, साधारणपणे बाह्यतम कक्षेत 1, 2, 3 इलेक्ट्रॉन असलेल्या मूलद्रव्यांना अधातू म्हणतात. आता बघा, जर का इम्बॅलन्स शेल शेवटची असेल, बॅलन्सची शेल जर शेवटची इम्बॅलन्स असेल तर त्या ठिकाणी अधातू का धातू असणार आहे? आपल्याला माहिती आहे सगळ्यात क्रियाशील अधातू आहेत का धातू? तर धातू आहेत. म्हणजे थोडक्यात आपल्याला कमी बॅलन्सची शेल असलेल्या कोणाच्या असतील रे? त्या धातूच्या असणार आहेत. त्या अनुषंगाने आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे दोन्ही पण विधानं काय केलीत रे? उलट केलेली आहेत. साधारण बाह्यतम कक्षेत 1, 2, 3 इलेक्ट्रॉन असतील तर ते धातू असतात आणि 5, 6, 7 इलेक्ट्रॉन असतील तर ती अधातू असतात. दोन्ही पण विधानं काय आहेत रे? चुकीचे आहेत. योग्य विधानं निवडायला सांगितली आहेत. काय उत्तर येईल? पर्याय क्रमांक 4. दोन्हीही योग्य नाहीत. पर्याय क्रमांक 4 उत्तर असणार आहे.
पंतप्रधान मोदींच्या पंजाब दौऱ्याच्या संदर्भामध्ये जो काही सिक्युरिटी लॅब झाला त्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने एक समिती स्थापन केली होती, ती कोणती असं विचारलेलं आहे. ऑगस्ट 2022 मध्ये न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा समिती त्या ठिकाणी होती आणि त्यांनी जबाबदारीने त्या ठिकाणी रिपोर्ट दिलेला दिसतो की पंतप्रधानांच्या सिक्युरिटीमध्ये चूक होणं ही सगळ्यात मोठी बाब आहे आणि ती सिरियसली घेणं गरजेचं आहे. ही दोघांची पण चूक आहे. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने 86चं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1. पुढे बघा, रामसर स्थळाबद्दल खालील विधानांचा विचार करा. सर्वाधिक रामसर स्थळ केरळमध्ये आहेत का रे? नाही. आता सध्या ती वाढलेली आहे, 73च्या आसपास काहीतरी भारतामध्ये एकूण रामसर स्थळ आहेत. सगळ्यात जास्त युपी मध्ये, त्याच्या आधी तमिळनाडूमध्ये 14 होती, पण आता वाढल्यामुळे ती युपी मध्ये झालेली दिसतात. ती एकदा क्रॉस चेक करून घ्या. पहिलं रामसर लोणार आहे का रे? नाही. कोणतं आहे? नांदूर माधमेश्वर, नाशिक. नांदूर माधमेश्वर आपल्याला दिसतं, ते महाराष्ट्रामधलं पहिलं रामसर स्थळ आहे. दुसरं कुठलं आहे? लोणार सरोवर जे आहे बुलढाणा जिल्ह्यातलं ते आहे. आणि तिसरं कुठलं आहे रे? ठाण्याची खाडी, ठाणे क्रिक जी म्हणतो, तर ती आपल्याला ठाण्याची खाडी आपल्याला तिसरं महत्वाचं रामसर स्थळ जे आहे तर ते डिक्लेअर झालेलं आहे. 1971ला इराणच्या रामसर या ठिकाणी तो करार झालेला दिसतो 2 फेब्रुवारीला. त्यानुसार वेटलँडच्या संदर्भामध्ये हा करार दिसतो दलदलीची परिसंस्था वाचवण्यासाठी. मग त्या अनुषंगाने महाराष्ट्रातलं पहिलं कुठलं? नांदूर माधमेश्वर नाशिकचं, दुसरं लोणार सरोवर आणि तिसरं ठाण्याची खाडी, असे 3 दिसतात जे रामसर स्थळ महाराष्ट्रामध्ये आहेत. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा, अकोला जिल्हा वगैरे हे तर चुकवलंच होतं, त्याच्यामुळे ते तर येणारच होतं. केरळ आहे का? नाही. युपी आहे आणि जुनं तमिळनाडू असलेलं दिसतं. दोन्ही पण विधानं चुकीची आहेत, योग्य एक पण नाही. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणार आहे. आशियाई चित्ते केवळ इराकमध्ये आहेत का रे? नाही. केवळ इराकमध्ये असं काही नाही. नायमेबियामधून आपण केलेत, नायजेरियामध्ये आहेत, इराकमध्ये आहेत. मग त्या अनुषंगाने ते महत्वाची गोष्ट चुकीचं आहे. नायजेरियामधून आहेत का? नाही. नामेबियामधून आपण मागवलेले आहेत. नामेबियामधून आपण मागवलेले आहेत. 1970ला चित्ता लुप्त झाला का? नाही. 1951-52ला आपल्याला भारतामधून चित्ता लुप्त झालेला दिसतो. 76-70ला नाही. त्याच्यामुळे सी पण चुकीचं आहे. सगळीच्या सगळी विधानं काय आहेत रे? चुकीची आहेत. त्याच्यामुळे उत्तर काय असेल रे? सर्व अयोग्य. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणं अपेक्षित आहे. कुलो पालमपूर जे आहे मध्य प्रदेश मधलं, तर त्या ठिकाणी आपल्याला ते सोडलेले दिसतात. पुढे बघा, पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन होते का? बरोबर आहे. 1950ला 25 जानेवारीच्या नंतर आपल्याला निवडणूक आयोग स्थापन झाल्यानंतर 28-29 जानेवारीला सुकुमार सेन यांची पहिली निवडणूक आयुक्त म्हणून निवड झालेली दिसते. PS रमादेवी पहिल्या महिला निवडणूक आयुक्त आहेत का? बरोबर आहे. 1990ला ज्यावेळेस त्रिसदस्यीय आयोग झाला काही दिवसांसाठी, 89 ते ऑक्टोबर 1990 पर्यंत, तर त्यावेळेस VS रमादेवी काय होतं रे? CEC असलेले आपल्याला दिसतात. ते पण बरोबर आहे. ते एकमेव आहेत. 24वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार 24वे आहेत का? नाही. 25वे आहे. सुशील कुमार चंद्राजे होते तर ते 24वे निवडणूक आयुक्त असलेले आपल्याला दिसतात. त्याच्यामुळे ते पण ते चुकीचं आहे. ए आणि बी बरोबर आहे. अयोग्य विधान निवडा असं विचारलेलं आहे. कोणतं अयोग्य आहे? केवळ सी अयोग्य आहे. ए आणि बी बरोबर आहे. पहिले सुकुमार सेन आहेत आणि पहिल्या महिला रमादेवी असलेल्या दिसतात. त्याच्यामुळे ए आणि बी बरोबर, फक्त सी चुकीचं आहे. सिंधू पाणी वाटपाच्या संदर्भामध्ये करार झाला, तर त्या संदर्भामध्ये प्रश्न विचारलेला आहे. IMFच्या मध्यस्थीने झाला. IMF आहे का? नाही. कोण आहे रे? WB, वर्ल्ड बँकच्या मदतीने आपल्याला तो सिंधू करार भारत पाकिस्तानमध्ये झालेला दिसतो. सिंधू व्हॅली मधल्या ज्या काही नद्या आहेत तर त्या नद्यांचं पाणी कशा प्रकारे भारत आणि पाकिस्तानमध्ये वाटणी करून घ्यायचं त्या संदर्भामध्ये तो करार झालेला आपल्याला दिसतो. कधी झाला? 1960ला झाला. हे मात्र बरोबर आहे. मग त्याच्यानुसार काय आहे रे? SBRCZ, सिंधू झेलम आणि चिनाब नदीचं पाणी पाकिस्तानसाठी आणि SBR, सतलज, बियास आणि रावीचं पाणी भारतासाठी ठेवलेलं आहे. त्या अनुषंगाने आपल्याला दिसतं. मध्ये हा वाद चालू होता, भारताने पाणी अडवलेलं दिसतं. जर का तुम्ही दहशतवादी हल्ले करणार असाल तर सिंधू पाणी वाटपाच्या संदर्भामधला जो काही करार आहे त्याचं पालन आम्ही करणार नाही. जर का तसं काही केलं तर पूर्व पाकिस्तानमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती दुष्काळ येताना आपल्याला दिसेल. मग त्या अनुषंगाने गळचेपी करायचा प्रयत्न भारताने केलेला दिसतो. त्याच्यामुळं बी आणि सी बरोबर आहे. ए चुकीचा आहे. काय करायचं रे? योग्य पर्याय निवडा. बी आणि सी बरोबर. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2, बी आणि सी बरोबर आहे. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 91. खालीलपैकी कोणत्या देशाने नुरीचं स्पेलिंग फक्त इथं चेंज करा. नुरी NURI पाहिजे, NURI पाहिजे, NOORI झालंय, तेवढं फक्त करेक्शन करून घ्या. नुरी हे जे स्वदेशी अंतराळ रॉकेटची यशस्वी चाचणी घेतलेली आहे. आता पर्याय जर मध्ये गेलं तर इंडोनेशिया, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात याच्यामध्ये कुठेही कोणत्याही प्रकारच्या जे काही
इंडिजिनियस किंवा सक्सेसफुली स्पेस रॉकेट तयार करण्याचं काम चालू असलेलं आपल्याला दिसत नाही. त्याच्यामधला फक्त टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये 73, दक्षिण कोरिया एवढा एकमेव देश दिसतो की जो प्रगत असण्याच्या वाटेवर आहे. दक्षिण कोरिया सगळ्यात महत्वाची गोष्ट, म्हणून पण आपल्याला उत्तरापर्यंत जाता येतं. तसं जर डोकं शांत असेल तर आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतो. उत्तर काय असेल रे? पर्याय क्रमांक 3, संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया आणि इंडोनेशिया तिन्ही देशांमध्ये स्पेस टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये तेवढी सुधारणा झालेली दिसत नाही ॲज कम्पेअर टू तुम्ही जर दक्षिण कोरियाचा विचार केला तर. नेहमी लक्षात ठेवा, जर प्रश्न स्पेस टेक्नॉलॉजीवर आला तर नेहमी तसा विचार करायचा आहे. नुरी जे आहे तर ते कोणाचं आहे? स्वदेशी रॉकेट यंत्रणा, तर ती दक्षिण कोरियाची आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणत्या जोड्या योग्य आहेत असं विचारलेलं आहे. अंतराळ अभियान आणि ग्रह, बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. फक्त नाव जरी माहीत असेल तरी त्या ठिकाणी येऊ शकतं. कॅसिनी गुरुसाठी आहे का रे? नाही. कशासाठी आहे? शनीसाठी आहे. आणि ज्युनो गुरुसाठी आहे. मॅसेंजर मात्र शुक्रसाठी मध्येच शुक्रावरतीच आपल्याला अंतराळ अभियान केलेलं दिसतं. त्याच्यामुळे योग्य जोड्या लावा विचारलेला आहे. फक्त सी त्या ठिकाणी काय असणार आहे रे? योग्य असणार आहे. दोन्ही इंटरचेंज केलेले आहेत. कॅसिनी अंतराळ अभियान शनीवरती पाठवलं होतं आणि ज्युनो हे गुरुचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेलं अंतराळ अभियान आहे. ठीक आहे, उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4. 93 बघा, लोसुंग उत्सव, कचाई लिंबू उत्सव आणि तोरग्या उत्सव, हे सरळ सरळ 1, 2, 3, 4 जोड्यात बेसिक गोष्टी आहेत. पाठ करणं अपेक्षित नाही ऍक्च्युली, हे येणार पण नाही पेपरला. जर का समजा करंटच्या दृष्टीने जर का ते चर्चेत असतील किंवा काहीतरी मोठं काहीतरी झालं असेल तरच त्या ठिकाणी येताना आपल्याला दिसतं. कालबैसाखी, त्याच्यानंतर आपला गोवा जो फेस्टिवल आहे तर त्या ठिकाणी असे प्रश्न, कार्निवल फेस्टिवल ते येताना दिसतात. आसामचा बिहू फेस्टिवल असेल, केरळचा फेस्टिवल किंवा तमिळनाडूचा फेस्टिवल असेल तर ते येताना दिसतात. हे मात्र येताना तेवढे दिसत नाहीत. फक्त एकदा वाचून घेतले तरी पण चालेल. ठीक आहे, पाठ करण्याची अपेक्षित नाही किंवा बरोबर येणं पण अपेक्षित नाही. ठीक आहे, बघा 1, 2, 3, 4 उत्तर पर्याय क्रमांक 1 असेल. रायसिना संवादाच्या संदर्भामध्ये, आता ही रायसिना काय आहे तर रायसिना ही राष्ट्रपती भवनच्या एरियामधले एक टेकडी आहे आणि त्या ठिकाणी हा परिसंवाद चालू झालेला आपल्याला दिसतो. एक फाउंडेशन आहे, त्या फाउंडेशनच्या अंतर्गत हा रायसिना डायलॉग जो आहे तर तो चालू झालेला दिसतो. म्हणून त्या टेकडीवरून नाव त्याला दिलेलं आहे. ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन आहे आणि तो मात्र पंतप्रधान कार्यालय नाही तर कोण आहे? राष्ट्रपती भवन आयोजित करताना दिसतं, त्याच परिसरात आहे. त्यामुळे ती महत्वाची गोष्ट. सुरू कधी झालाय रे? 15ला चालू झाला, नाही तर तो 2016ला चालू झालेला दिसतो. त्याच्यामुळे ए आणि सी चुकीचा आहे, फक्त बी बरोबर आहे. 22च्या रायसिना संवादाच्या मुख्य अतिथी उर्सुला वॉन डेर लेनच होत्या, तेवढं महत्वाची गोष्ट. योग्य विधानं ओळखायची आहेत, फक्त बी योग्य. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल. ठीक आहे, पुढे बघा. पर्याय क्रमांक 95, नो शेव नोव्हेंबर. नो शेव ऑर्गनायझेशन आहे, त्यांनी हा नो शेव नोव्हेंबर आपल्याला केलेला दिसतो. कशासाठी? तर कॅन्सरच्या अवेअरनेससाठी त्यांनी नो शेव नोव्हेंबर उपक्रम राबवलेला दिसतो की 1 महिना तुम्ही काय करा, दाढी काढू नका. त्याच्यातून तुम्ही काय करू शकता, लोकांना सांगू शकता की का वाढवली बाबा, तर कॅन्सर लोकांना होतोय. तर त्या अनुषंगाने त्याची जागृती करण्यासाठी नो शेव ऑर्गनायझेशन काम करतं आणि त्या अनुषंगाने कॅन्सरचा जागरूकता वाढवण्यासाठी नो शेव नोव्हेंबर म्हणून मोहीम राबवलेली दिसते. उत्तर काय असेल रे? पर्याय क्रमांक 2. G20च्या संदर्भामध्ये बघा, उदाहरण 2 स्टेटमेंट दिलेत. G20 2022 कुठे पार पडली? इंडोनेशिया. बरोबर आहे का रे? बरोबर आहे. G20चं अध्यक्षपद दुसऱ्यांदा भारताकडे 2023 मध्ये आलंय का? नाही, पहिल्यांदा आलेलं आहे. भाजप गव्हर्नमेंट मोठ्या प्रमाणावरती त्याचा गवगवा करताना दिसतंय. भारताचं जागतिक पातळीवरचं महत्व कशा प्रकारे वाढतंय हे त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून केला जातोय आणि हे पहिल्यांदाच अध्यक्षपद भारताकडे आलेलं आहे. त्याच्यामुळे बी चुकीचं आहे, फक्त ए बरोबर आहे. अयोग्य विधान ओळखायला सांगितलेत. पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर असेल. बघा पुढे, स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी. स्टॅच्यू ऑफ युनिटी सगळ्यांना माहिती आहे कुठे आहे? गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे, त्याला आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणतो. आणि स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी रिसेंटली तेलंगणामध्ये उद्घाटन झालेलं दिसतं. PM त्या ठिकाणी गेले होते. कोणाचं आहे? संत रामानुजाचार्य. पर्याय क्रमांक 2 हे स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीसाठी उभा केलेलं आपल्याला दिसतं. उत्तर काय असेल रे? पर्याय क्रमांक 2. 98, मध्य प्रदेशमधील इंदोर हा देशातील पहिला हरघर जिल्हा जो आहे तर तो त्या ठिकाणी आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर ते बरोबर आहे का रे? नाही. बुरहानपूर जो आहे तर तो पहिला जिल्हा आहे. बुरहानपूर जो आहे तर तो पहिला जिल्हा आहे की जो हरघर जल प्रमाणित आहे. त्याच्यामुळे पहिलं चुकीचं येणार आहे. केरळ हे देशातलं पहिलं राज्य आहे ज्याने प्रमाणित केलेलं आहे. नाही. कुठलं आहे रे? गोवा हे पहिलं राज्य आहे ज्याच्यामध्ये हरघर जल पूर्णपणे प्रमाणित केलेलं दिसतं, सर्टिफाईड, की सगळ्यांना नळाने पाणी दिलेलं आहे.
केंद्र सरकारचा जलजीवन मिशन जो आहे तो ज्याचं टार्गेट 2023 पर्यंत सगळ्या भारतातल्या घरांना नळाने पाणी पुरवणं, हे हर घर जल योजना जी आहे ती राबवली जाते. त्या अनुषंगाने हे स्टेटमेंट आलेले दिसतात. पॉंडिचेरी पहिलं हर घर जल प्रमाणित केंद्रशासित प्रदेश आहे का? नाही. कुठला आहे रे? दादरा नगर हवेली. दादरा नगर हवेली हे जे आहे तर ते आपल्याला दिसतं की हर घर जलच्या संदर्भामध्ये पहिलं केंद्रशासित प्रदेश आहे की ज्याने सर्टिफिकेशन मिळवलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. तिन्हीच्या तिन्ही विधानं काय आहेत रे? चुकीची आहेत. उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक योग्य विधानं ओळखायला सांगितले आहेत की कोणतंही विधान बरोबर नाही, यापैकी नाही. पर्याय क्रमांक 4. बघा पुढे क्वेश्चन क्रमांक 99. 2022चा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या एका विषयासाठी प्रदान करण्यात आला? बँक आणि आर्थिक संकट. रिसेंटली चाललेलं सगळ्यात हॉट टॉपिक. बँक आणि आर्थिक संकटाच्या संदर्भामध्ये जे काही आपले विजय माल्या असतील हे सगळे पळून गेले, नीरव मोदी वगैरे, हे सगळे बँक आणि आर्थिक संकट हे महत्त्वाचा टॉपिक आणि त्याच अनुषंगाने त्याच्यावरच्या उपाययोजना आणि रिसर्च जो आहे तर त्याच्यासाठी अर्थशास्त्राचं नोबेल 2022चं त्या विषयासाठी दिलेलं आहे. त्या तिघांची नावं एकदम अवघड आहेत, तेवढी फक्त काहीतरी डोकं लावून लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बेन बियार्नाको हा एक आहे त्याच्यामधला. त्याच्यानंतर डगलस डायमंड आणि फिलिप डायवोबिग हे 3 व्यक्ती आहेत ज्यांना तो पुरस्कार आपल्याला दिलेला दिसतो. ठीक आहे. 100 अर्जुन पुरस्कार 2022च्या बद्दलची उदाहरणं बघा. विकास ठाकूर यांना कुस्तीसाठी आहे का रे? नाही. वेट लिफ्टिंगसाठी आहे, वजन उचलण्यासाठी आहे. वेट लिफ्टिंगसाठी तो दिलेला आहे. साक्षी कुमारी कबड्डीसाठी आणि सुशीला देवी जुदोसाठी दिलेला बरोबर आहे. बी आणि सी बरोबर आहे, ए चुकीचं आहे. ठीक आहे. म्हणजे 100व्याचं उत्तर काय असेल रे? योग्य विधान निवडा विचारलेलं आहे. म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 1 केवळ बी आणि सी बरोबर आहे. ठीक आहे. येत्या लक्षात. अशा प्रकारे 100 क्वेश्चन जे GSचे राज्यसेवेची टेस्ट क्रमांक 8 आहे तर त्याचे आपण सगळे बघितलेले आहेत. 12 मार्चला ही टेस्ट झालेली आहे. ठीक आहे. थांबूया. थँक्यू.